देवारे सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून अगस्त्य नाडीविषयी जाणून घेणार आहोत. नाडी हे ज्योतिषशास्त्रातील सर्वात महत्त्वाच्या सिद्धांतांपैकी एक सिद्धांत आहे. यामध्ये तत्वांचा सखोल विचार केला जातो. 12 राशींना या तत्वामध्ये विभागल्या आहेत. ग्रह तसेच त्यांचे अंश या सर्व घटकांना समजावून घेऊन सखोल परिणामांचा अंदाज यामध्ये आपल्याला लावता येतो. याविषयीचे विवेचन आज आपण सरांकडून जाणून घेऊ. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये आता कुलकर्णी मॅडमने स्वागत केले, तर पहिला त्यांचं स्वागत करूया. आपल्या चव्हाण मॅडम आहेत, त्यांचं स्वागत आहे. त्याच्यानंतर इत्यादी सर्व मंडळी, त्यांचं स्वागत आहे. एक मिनिट जरा कधी झालं, एक एक मिनिट. कुबल मॅडमचं पण स्वागत आहे. हळदणकर मॅडमचं स्वागत आहे. देशमुख मॅडम आहेत. इत्यादी सर्व कुलकर्णी, या सगळ्यांचं स्वागत. आज आपण एक नवीन विषय शिकणार आहोत. विषय तोच आहे, पण तरी सुद्धा काही नवीन टेक्निक जे आहेत तर त्याच्यावरती कुठला कुठला फलादेश जातकाच्या कुंडलीमध्ये आपल्याला अनुभवाला येईल, किंवा जातकाची कुंडली कथन करते वेळी तुम्हाला एक साधारणतः सारांश त्याला देताना तुम्हाला कळेल की ह्या गोष्टीमध्ये असा ग्रह तिथे प्रवेश करत आहे, आणि त्या ठिकाणी तो ग्रह जर शत्रू ग्रह असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये काही वेगळ्या गोष्टी निर्माण होतील का, तर ह्याचा भाग जो आहे. जरा आवाज कोणाचा आहे व्यवस्थित बंद करणे. तर त्या ठिकाणी त्याला कसं मार्गदर्शन करावं याबद्दल आपण सविस्तर विचार करणार आहोत. तर त्यामध्ये आता मॅडम, मी कुबल मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी कुंडली लावावी. पहिला तारीख लावा, त्याच्यानंतर मी भूमिका सांगतो सगळी, कसं आहे जातकाच्या जीवनामध्ये कसं यश मिळालेलं आहे. त्या ठिकाणी मग तिथे जातकाला बऱ्याच गोष्टीला सामोरं पण जावं लागलेलं आहे. तर ते नेमकं कशामुळे आहे याचा आपल्याला विचार करायला हवा. ही तारीख, हा, येस येस मॅडम, 30 एप्रिल 1966 सकाळी 6:57 मुंबई, अशी ही जन्मतारीख आहे. जन्मचं डिटेल्स आहे सगळं. त्यानंतर मॅडम मुख्य कुंडली लावा, आणि त्याच्यामध्ये मेष लग्न आहे. तर मेष लग्नामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्ही पहा की इथे मंगळ आणि सूर्य हे एकाच अंशात आहेत, पण कलेमध्ये फरक आहे. आता कला विकला यांचा सुद्धा आपल्याला निश्चितच विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आता त्यामध्ये तुम्ही बघितलं तर बुध आणि शुक्र हे 12व्या स्थानात आहेत. आता इथे तो एक मूळ पत्रिकेमध्ये, ज्याला आपण म्हणतो पारंपरिक मध्ये, तो नीचभंग राजयोग झालेला आहे. म्हणजे एक ग्रह उच्चीचा आहे, एक ग्रह नीचेचा आहे, तो नीचभंग राजयोग झालेला आहे. तर त्याला फलादेश देते वेळी हे 3 ग्रह एकत्र आहेत, तर त्याचा 3 ग्रहांमध्ये फलादेश आपल्याला तो जलतत्वात असल्यामुळे तिथे फलादेश दिला पाहिजे. म्हणजे 3 ग्रह हे झाले, 3 ग्रह अग्नितत्वातले आहेत. मंगळ, सूर्य आणि चंद्र हे तिघही एकमेकाचे मित्र आहेत. त्यानंतर 12व्या स्थानामध्ये असणारा जो शनी, बुध, शुक्र हे सुद्धा एकमेकाचे मित्र आहेत. गुरु हा एकटा आहे. असे मिळून 7 ग्रहांचं आपण जर बघितलं तर 3 ग्रह अग्नितत्वात, 3 ग्रह जलतत्वामध्ये, 1 ग्रह वायुतत्वामध्ये, आणि पृथ्वी तत्व जे आहे ते रिकाम आहे. हा सुद्धा आपल्याला भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता अशा वेळेला जेव्हा तुम्हाला फलकथन करायचं असेल तर पहिल्यांदा हे जातक जे आहे त्याचा जन्म जो कालावधी आहे तो आपल्याला निश्चित करायचा आहे. जर समजा हे जातक आपल्याला करिअर संदर्भामध्ये जर सुरुवातीला आलं असतं
तर अगस्ती नाडीमध्ये आपण तत्वांचा विचार करून त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन केलं असतं तर कशा क्षेत्रामध्ये जाऊन त्याने प्रगती केली असते. सुखदुःख हे बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये उपस्थित होतात, त्याच्यामधून बाहेर पण निघू शकतात, तिथे बराच त्रास पण सहन करावा लागतो. तर इथे अग्नितत्वामध्ये 3 ग्रह आहेत, म्हणजे हे कष्टकरी रास आहे, तत्व आहे. तर त्या ह्याच्यामध्ये बघितलं तर 11 अंश, 15 अंश, 15 अंश. तर पुढे जाणारा ग्रह आहे तो सूर्य आहे. लग्न जे आहे हे सुद्धा अग्नितत्वातलं पुढे गेलेलं आहे. त्यामध्ये शनी, बुध, शुक्र या 3 ग्रहांची युती आहे. तर ते 3 ग्रहांमध्ये शुक्र नुकताच आलेला आहे आणि बुध हा पुढे गेलेला आहे. मॅडम बुध जास्ती आहे का बघा जरा, दिसत आहे. सर 21 आहे उद्या. हा, म्हणजे बुध पुढे गेलेला आहे. हो. वायू तत्वामध्ये एकटाच गुरु आहे. हा. आता त्या एकट्याच गुरुचा आपण जर विचार केला तर त्याचं स्थान जे आहे ते पराक्रम स्थानामध्ये तो विराजमान आहे. तर त्यावेळेला जे वायू तत्वातलं स्थान आहे ते सप्तम स्थान सुद्धा नॅचरली आलेलं आहे. म्हणजे तिथे शुक्राचा पण विचार केला तर त्या ठिकाणी गुरुची या ठिकाणी तत्व हे वायू तत्वातलं आहे. म्हणजे जोडीदार हा कसा असेल तर त्यामध्ये याचा जोडीदार हा उत्तम आहे आणि जीवन अतिशय चांगल्यापैकी गेलेलं आहे. आता बरीच वर्ष झाली, म्हणजे साधारणतः 60च्या जवळ व्यक्ती आलेली आहे. मग अशा वेळेला जातकाचं कार्यक्षेत्र कोणतं होतं हा एक मुख्य भाग आहे. जातकाने परिश्रम करून सगळ्या गोष्टी मिळवलेल्या आहेत का, तर हो, निश्चित मिळवलेल्या आहेत. त्याला कारण विचार बघायला गेलो आपण तर अग्नितत्वामध्ये हे 3 ग्रह असल्यामुळे त्या ठिकाणी कष्टाविना त्याला पर्याय नाही. पण सपोर्टिंग प्लॅनेट कोण आहे, कष्टाचं जो चीज आहे, तर त्या ठिकाणी गुरु हा लाभस्थानाचा पण कारक आहे. कालपुरुषाला सुद्धा आहे आणि मूळच्या कुंडलीला सुद्धा आहे. तसंच जातकाचं जे भाग्य आहे हे जोडीदार जीवनामध्ये आल्यानंतर त्या भाग्याला कलाटणी ही निश्चित प्राप्त झालेली आहे, असा आपण विचार करायला हरकत नाही आणि झालेलं आहे, सत्य हे. दुसरी गोष्ट की जातकाला जर अडचणीचा जर सामना करावा लागला आणि तो लागला असेल तर तो कशा स्वरूपाचा असेल, तर त्यावेळेला त्या ठिकाणी चंद्र, मंगळ आणि सूर्य हे एकाच तत्वामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी तो राशी स्वामी सुद्धा आहे आणि मंगळ हा धाडसाचा कारक आहे, सूर्य युक्त आहे. आता तो अस्त आहे वगैरे असा काही विचार करू नका. मग त्या ठिकाणी सूर्य हा बलवान आहे आणि तो प्रथम स्थानामध्ये आहे मूळचा. तर त्या ठिकाणी ही कुंडली जी आहे ही पूर्णपणे सूर्यावरती अवलंबून आहे. पण त्यातल्या त्यात बुध हा सगळ्यात जास्ती अंशाने तिथे हे घेतलेला आहे. तर त्या ठिकाणी षष्ठ स्थानाचा जो मूळ त्रिकोण राशीतला बुध हा जास्ती अंश तिथे भोगलेला आहे आणि बुध हा वायू तत्व आणि पृथ्वी तत्व ह्या दोन्ही तत्वांमधला अधिपती आहे. तर त्या तिथे जातक निश्चितच बुद्धिवान आहे. पण जातक हा कष्ट करून, जातक स्वतः पेशाने काय असेल असा जर विचार करायला गेलो तर तिथे त्या ठिकाणी हे 3 अग्नितत्वातले ग्रह जातकाला यदा कदाचित मेडिकल सायन्स, मेडिकल, फार्मा, इंजिनिअरिंग इत्यादी इन्स्टिट्यूट, सरकार क्षेत्राशी संबंधित असा आपल्याला विचार केला पाहिजे. अधिकारपद गाजवणं, अधिकारपद मिळणं हा सुद्धा भाग जो आहे तो त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. तर आपण मुळात बघितलं तर हे जे जातक आहे ते सरकारी कार्यामध्ये कार्यरत आहे, म्हणजे आता जवळपास रिटायरमेंटच्या याच्यावरती आहे. त्याला 1 वर्ष वाढवून मिळालेलं आहे ते. तर PWD डिपार्टमेंट जे महाराष्ट्र सरकारचं आहे त्याच्यामध्ये जातक अति उच्च पदावरती कार्यरत आहे. आता हे उच्च पद जातकाला कसं मिळालं, तर त्याचं जे लग्नस्थान आहे ते मुळात मेषेचं आहे. त्यामध्ये अग्नितत्व आहे आणि त्यामध्ये रवी आणि मंगळ हे 2 ग्रह पूर्णपणे ऍक्टिव्ह आहेत. त्याला कारण
मंगळ हा मेष राशीचा कारक आहे आणि तो अधिपती आहे. दुसरी गोष्ट की अग्नितत्वामध्येच राशी स्वामी सुद्धा आहे आणि चंद्र सुद्धा आहे. म्हणून जातकाला हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण उपयोगात आलेला आहे. आणि त्यामुळे जातकाने तशा तऱ्हेने प्रयत्न केला आणि तशा तऱ्हेचं शिक्षण त्याला नशिबाने प्राप्त झालं आणि जातक अतिशय चांगल्या पदावरती हळूहळू हळू चांगल्या पोझिशन मध्ये गेलेला आहे. आता इथे नोकरीच्या संदर्भात जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सरकारी नोकरी ही का आली, तर त्या ठिकाणी जो षष्ठाधिपती आहे तो शनियुक्त आहे आणि तो शनीच्या पुढे आहे. शुक्र नुकताच आलेला आहे पण तरी सुद्धा आपण काही टाळू शकत नाही. जरी तो कमी अंशाचा असला तरी सुद्धा एखाद दिवस झाला असेल जन्मवून आणि त्याच्या अगोदरच शुक्र त्या राशीमध्ये विराजमान आहे. तर हा एक राजयोग आहे, तो नीचभंग राजयोग म्हणून विचार केला जातो. तर त्यावेळेला शुक्राचं फळ जे आहे हे 12व्या स्थानातलं फळ हे शुक्रामुळे मिळालेलं आहे. जो बुध नीचेचा होता तो विपरीत या राजयोगामध्ये नीचभंगामध्ये बलवान बनलेला आहे. त्यामध्ये शनी हा 12व्या स्थानात आहे. तर अशा वेळेला त्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर षष्ठाधिपती शनियुक्त आहे. तर सरकारी नोकरी त्या मानाने त्याला प्राप्त झाली आणि सहज झाली. तर त्यावेळेला काही एवढं फार मोठं कॉम्पिटिशन वगैरे होतं असं काही नाही, पण ते त्याला मिळालेली आहे. आता असंच बघितलं आपण तर त्या ठिकाणी वय वर्ष 20ला कुठलं साल होतं, जन्म 66चा आहे का बघा, कोणत्या सालातला हो जन्म आहे. 66च आहे. सहासष्ट. मग आता 20 जर तुम्ही हे केले तर किती झाले, 86, बरोबर आहे. हो. हा. जातकाला जी नोकरी प्राप्त झालेली आहे मिळालेली आहे ती 94 साली त्या ठिकाणी जातकाला नोकरी लागली. त्याच्या अगोदर जे काही शिक्षण होतं ते शिक्षण परदेशामध्ये पूर्ण केल्यानंतर जातकाला इथे त्या आधारावरती चांगल्या हुद्द्याची, अगोदरच चांगला हुद्दा ज्याला आपण म्हणतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स वगैरे जे काही पदं असतात त्यामध्ये त्याला चांगल्यापैकी पद मिळालेलं आहे. आणि आता जवळपास जॉईंट डायरेक्टर म्हणून इंडस्ट्रीयल डिपार्टमेंट जे असतं महाराष्ट्र सरकारचं त्याच्यामध्ये कार्यरत आहे. आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा, त्यानंतर आपण गोचरवरती भर देणार आहोत आणि त्या ठिकाणी गोचरमध्ये काही चेंजेस होतील का, त्यावेळेला ग्रह कुठून चालला असेल, कुठल्या तत्वात आला असेल, अडचणी आल्या असतील का, त्यावेळेला अडचणीवरती मात करावं लागलं असेल का, हा सगळा जो विचार आहे तो आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. आता हे अगस्त्य नाडीचं जे आपण जे शिकत आहोत ते तुम्हाला कुठपर्यंत कळलेलं आहे किंवा कळलं नाही तर पूर्णपणे तुम्हाला तिथे सांगायला हरकत नाही की काही गोष्टी कळल्या आहेत, काही गोष्टी नाही कळल्या. बोला. तर जातक सिव्हिल इंजिनियर आहेत ना? हा, ज्याचा इंजिनिअरिंग मध्ये चांगल्या सिव्हिल पदावरती. इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर असतील ते. हा, नाही, ते ऍक्च्युली PWD डिपार्टमेंटला मॅडम हं, अनेक प्रकारचे इंजिनियर्स काम करतात पण हातामध्ये भरपूर सूत्र आहेत. हं. त्याच्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर झालेली आहे आणि त्याच्यातून त्यांना चांगलं यश मिळालेलं आहे, पण इंजिनिअरिंग केलेलं आहे. आता कसं आहे की शासनामध्ये जसं आपण याच्यामध्ये गेलो विद्युत डिपार्टमेंटमध्ये तर इलेक्ट्रिकल इंजिनियर लागतात. हो. जसं MSEB आहे, कळलं का, हो, हो. MSEB. मग त्यावेळेला हं, इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा तत्सम काही गोष्टी आता भरपूर हं. शाखा झालेल्या आहेत. तर त्या ठिकाणी ते सिव्हिल मध्ये, इंजिनिअरिंग मध्ये, पण इलेक्ट्रिक मध्ये, हे इलेक्ट्रिकल, कारण का की मंगळ हा इलेक्ट्रिकलचा कारक आहे. कळलं काय? नाही नाही नाही, हरकत नाही, तुम्हाला काही नो प्रॉब्लेम मॅडम. पण लग्न जे आहे ते दोन अग्नितत्वाचे ग्रह आणि
विद्युत जो भाग आहे तो मंगळाकडेच येतो. म्हणून जातकाने त्याच्यामध्ये अतिशय चांगल्यापैकी मास्टर झालेले आहे. येस. सर मी एक विचारू. हा बोला मॅडम. आता आपण असं म्हटलं की त्याचा भाग्योदय विवाहानंतर झाला. हो. हं? आता विवाहानंतर तर विवाहाचा सप्तमेश हा खरा जलराशीत आहे. हो. पण आपण सप्तमेश आणि गुरु हम्म. हे दोन्ही एका तत्वाचे असल्यामुळे त्याची सांगड भाग्याशी घातली. हा आता कसं आहे मॅडम याच्यामध्ये की गुरु हा ग्रह जो आहे हा वायू तत्वामध्ये आहे हो आणि त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर त्यांना साथ दिलेली आहे. आता ते साथ म्हणजे कशी आहे तर त्याचे जे जोडीदार बुद्धिमान मिळालेला आहे. हं. दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी लाभ पण उत्तम मिळालेले आहेत. गुरु हा सगळ्या सुखसोयी त्याला मिळवून देणारा आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं तर चतुर्थेश चंद्र हा सुद्धा अग्नितत्वात म्हणजे शासनाचा जो काही उपयोग आहे तो त्यांनी करून घेतलेला आहे. तर तो सुद्धा लग्नानंतर त्यांना त्या ठिकाणी चांगलं घर सरकारचं घर जे आपण म्हणतो की या ठिकाणी तुम्ही जर हजेलीला गेला असाल तर तिथे गव्हर्नमेंटचे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वार्टर्स आहेत. तर त्या ठिकाणी ते वास्तव्याला आहे म्हणजे होते तिथे. हं. कळलं का? म्हणजे कधी कधी काय आहे सरकारी अधिकारी मोठ्या पदावर असल्यानंतर त्याला सरकारला अकोमोडेशन जिथे जिथे जाईल तिथे याची सोय करावी लागते आणि ती चांगल्या ह्याच्यामध्ये करावी लागते. आता तसं बघितलं ना तुम्हाला सांगतो की बरेचसे सरकारी अधिकारी आम्ही पाहिलेले आहेत संबंधित आहेत. तर त्यांच्या घराचा रिनोव्हेशनचा खर्च इत्यादी साहित्याचा खर्च इंटिरियरचा खर्च फर्निचरचा खर्च हा शासनातर्फे त्यांना मिळतो. मग जसं जसं पद वाढत जातं तसा तसा फंड जो आहे त्याच्यामध्ये वाढ होते आणि मोठ्या पदावर असल्यामुळे सगळ्या सुखसोयी प्रत्येक 2-3 वर्षांतर गाडी बदलणं मोठ्या गाडीमध्ये जाणं असे सगळे जे हे आहेत फॅसिलिटी हं. त्या सगळ्या ह्या व्यक्तीने अनुभवलेल्या आहेत उपयोगात आणलेल्या आहेत हो सर त्याचा उपभोग घेतलेला आहे. कळलं सर. थँक्यू. आता राहिला भाग आपल्याला जेव्हा जातकाच्या वयानुसार मी तुम्हाला सांगितलं की 94च्या दरम्यान जातकाचं वय हे 28 वर्ष होतं का बघा. हो सर 28. आता 28व्या वर्षाच्या जवळपास जातकाला तिथे पहिला ज्युनियर म्हणून आणि त्याच्यानंतर सिनियर म्हणून चांगल्यापैकी नोकरी मिळालेली आहे. आता शासनाचे काही नियम असतात तर प्रत्येकाला काही 21व्या वर्षीच नोकरी लागते असं नाही. पण काही अटीवरती जातकाचं वय जे आहे त्याला तिथे उपलब्धता मिळते म्हणजे त्याचा वापर करू शकतो. बरेचसे नियम आहेत. पण 28व्या वर्षी आता आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी ग्रहस्थिती कशी होती हा पहिला भाग बघायचा आपल्याला. आपल्याला कल्पना आहे की 24व्या वर्षी पराक्रमात गुरु आला असेल नाही का म्हणजे मिथुन राशीला. हो आता सर 66 अधिक 24 म्हणजे 90 साली गुरु कुठे होता हा एक भाग बघितला आपण. सप्तमात होता. हा त्या ठिकाणी तो वायू तत्वामध्येच होता हो नाही का नाही का. हं. मग असं करत जर तिथे गुरु गेलेला आहे तर त्या ठिकाणी जेव्हा गुरु अग्नितत्वामध्ये गेला तर त्यावेळेला तिथे धनुरास आणि स्वतःची रास होती ते वय आणि इत्यादी कनेक्टिव्हिटी मंगळ चंद्र आणि सूर्य यांच्या याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी झाली का बघा. काय वाटतं. झाली ना धनु आल्यावर झालीच ना. हा म्हणजे त्यावेळेला असं आपण बघितलं मॅडम तो 24वा वय जे होतं ते कधी लागलं तर त्या ठिकाणी 24व्या वर्षी म्हणजे वय वर्ष किती 86 90 नाही 90 90 बरोबर आहे. आता 90 साली त्याच्यानंतर 91 92 93 94 आता 94च्या दरम्यान वायू तत्वामध्ये गुरु
तुळेला होता का, हा पहिला भाग आहे. म्हणजे त्याने त्या ठिकाणी मूळच्या गुरुला योग केला का. हो सर. हो म्हणजे सर 28व्या वर्षी हो. कुंभेला म्हणजे त्या शनी आणि ठिकाणी तुळेला गुरु. हा म्हणजे कुंभेला शनी आणि तुळेला गुरु या ठिकाणी त्याला त्या गोष्टी प्राप्त झाल्या आणि नंतर प्रवास सुरू झाला. आता शनी हे जे आहे तर तो पण वायू तत्वात, गुरु सुद्धा वायू तत्वामध्ये, अशी कनेक्टिव्हिटी आपल्याला तिथे पाहायची आहे आणि फलादेश सांगायचा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता पुढे जाऊन जर समजा एखाद्याचं फलित करणार असाल तर त्यावेळेला तुम्हाला असा जो काही भाग आहे तो विचारात घेऊन त्याचं फलित सांगण्याची तुम्हाला सोय आहे आणि तसं करायला हवं. आणखी काय वाटतं तुम्हाला. म्हणजे दिवस कसे बदलतात आता ज्यामध्ये तुम्हाला सांगतो, मेनेला शनी आल्यानंतर हा कालावधी साधारणतः 1967 सालच्या जवळपासचा होता. कळलं का. म्हणजे त्यावेळेला जातकाचं वय साधारणतः 29च्या जवळपास आलं होतं. 28 29 आहे का बघा चव्हाण मॅडम. 97ला ना. मिनेला जेव्हा शनी 97ला. आल्यानंतर 97. 97. सर पण यांच्या इथे पृथ्वी तत्वात ग्रह नाहीत ना कुठले. म्हणून मी काय सांगितलं, पृथ्वी तत्वातलं असं सांगितलं होतं मॅडम की माणसाला लवकरात लवकर काम करण्याची संधी मिळते. पण इथे पृथ्वी तत्वात ग्रह ग्रह नाही म्हणजे मनुष्य बेकार असेल असं नाही सांगितलं मी तुम्हाला. कळलं का. तिथे त्या जातकाला पृथ्वी तत्वात ग्रह नसला तरी सुद्धा करिअर घडवताना कोणते ग्रह त्याला उपयोगात आले तर त्यावेळेला अग्नितत्वामध्ये मंगळ, रवी आणि चंद्र हे तिघही एकमेकाचे मित्र आहेत आणि त्याच्यामध्ये चंद्र, रवी आणि मंगळ यांची युती ही फलदायी ठरली या जातकाच्या जीवनामध्ये. आणि तसंच हे वरचे जे 12व्या स्थानातले 3 ग्रह जे आहेत हे सुद्धा एकमेकाचे मित्र आहेत. तर अशा वेळेला तुम्हाला त्यातून फलादेश करतेवेळी त्यांची सांगड घालता आली पाहिजे. कुलकर्णी मॅडम कळलं. सर इथे 30व्या वर्षी म्हणजे 29व्या वर्षी शनीची एंट्री 12व्या राशीत झाली. हो. तेव्हा ऑफकोर्स शनीची दृष्टी पण भाग्यस्थानावर पडली आणि षष्ठ स्थानावर पडली. शनीचं शनीवरून भ्रमण होतं. त्यामुळे पण त्याला त्याच्या आयुष्यात ही कलाटणी त्याला मिळाली. आता याच्यामध्ये कसं आहे मॅडम सांगतो तुम्हाला मी की जेव्हा मिनेला शनीचं भ्रमण सुरू झालं त्यावेळेला नेमकं यांची जी बदली आहे, ट्रान्सफर जी आहे तर ती त्या ठिकाणी चिपळूणला एक मोठं केंद्र आहे कोयना, त्या ठिकाणी बदली झाली. आता कोयना हे धरण आहे मोठं आणि तिथे फार मोठी वीज निर्मिती MSEBने सुरू केलेली आहे. म्हणजे करतायत म्हणजे यशवंतराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांनी ते निर्मिती केलं, नाही तर आज आपण अंधारातच राहिलो असतो. तर अशा ठिकाणी ट्रान्सफर होऊन नंतर तिथे बराच काळ गेला आणि त्या ह्याच्यामध्ये घरापासून दूर जाणे, लांब राहणे, एकदम निर्जन ठिकाणी जाणे, तर ते तिकडचं जर तुम्ही धरण किंवा तशी ते सगळे जे काही मशिनरी आहे तिकडे अगदी फार कठीण काळ असतो आणि विजेशी सामना करणं, बऱ्याचशा गोष्टी टॉवर वगैरे वीज निर्माण करणं, आवाज येणं, असा भरपूर काही तिथे सगळं हे असतं. भरपूर पाऊस पडणं, हा सगळा तिथे 5 वर्षाचा काळ जो आहे तो जोपर्यंत ऋषभेला शनीचं भ्रमण आलं नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्यांना तिथे ट्रान्सफरच होते. आणि शासनामध्ये अशा बऱ्याचशा ट्रान्सफर असतात त्या दीर्घकाळासाठी तिथे राहावं लागतं. तर पावसाळ्यात खूप भीती वाटते तिथे कोयना धरणाच्या तिथे. हो हो, भरपूर तिथे पाऊस, भरपूर म्हणजे भरपूर. म्हणून तर त्या तिथे नियम हे केले ना की तिथे पाऊस पडतोय म्हणून तिथे त्या ठिकाणी तिथे त्यांची बदली झाली.
आणि वीज वीज निर्मिती तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. बोला. सर मी विचारू? हा बोला ना. सर आता शनीवरती शनी आलाय तर मग काय बदल होईल याच्यामध्ये? आता निवृत्ती वेतन आहे चांगलं. अच्छा. जे लोक 2002च्या अगोदर कामाला लागलेले आहेत हा हा. त्यांची चांदी आहे. हम्म. आणि आरोग्याच्या बाबतीत काय शनी फळ देईल? नाही आता असं मनुष्य कणखर आहे, मेष लग्न आहे, लग्नी हा. मंगळ रवी, आरोग्याला वगैरे सगळं व्यवस्थित जपलेलं आहे. अच्छा. आता त्या ह्याच्यातून तसं काही अजूनपर्यंत प्रश्न उपस्थित झालेले नाही. ओके. पण लाईफ टाईम इन्कम ऑफ सोर्सेस पेन्शन, आता फक्त एक नवीन कायदा येतोय की तुम्हाला 8वं प्रमोशन जे काही हे मिळायचं ते मिळणार नाही पेन्शन मध्ये. 7वं हो हो. कमिशन पर्यंत मिळालं. मिळालाय. हो 7वं कमिशन लागू पडलं, हो. पण 8वं नाही लागणार. पेन्शनरला आता 8वं हे लागणार नाही. हो सर बरोबर आहे. नवीन कायदा आला. नवीन आलाय. बोला आणखी काही. सर विचारू का? बेंद्रे बोलतोय. हा येस सर बोला. म्हणजे जसं ते शनीवरून शनी गेल्यानंतर मग तो मेषेत आला. हो तुम्ही सांगितले ती 5 वर्ष तिथेच राहिले आणि मग वृषभेत गेल्यानंतर परत बदली झाली. हो हो. तर मेषेत असताना तिथे शनीचे दोन्ही शत्रू मंगळ आणि शुक्र असल्यामुळे तिथे राहिले का ते? हा जबाबदाऱ्या भरपूर आल्या. हा आणि कसं आहे तिकडचं जे बोर्ड आहे ना हा. कोयनाचं, ते हम्म. साधारणतः 450-400 लोक कामाला आहेत. हो आणि ते अगदी सातारा सांगली पर्यंत त्याचे जे युनिट्स आहेत हो. ते यांच्या वरती जबाबदारी असते. पोफळीला आहे ना ते जनरेटिंग युनिट? हो आणि हा. पूर्णपणे जनरेटर्स आणि जे मोठे आहेत जनरेटर्स आहेत तिथे हो खूप. फार मोठे आहेत. हो अहो, हो तो बोगदा एवढा मोठा आहे की डबल डेकर बस आतमधून जाते. हो हो. एवढा फारच मोठा मोठं आहे टनेल ते. आहे. हो आणि तिथेच मागे कोयनेला भूकंप वगैरे झाला होता ना? हो हो. बरोबर आहे. ओके ते सर. वीज निर्मिती जनरेटर म्हणजे हो. सामना भरपूर हे द्यायला लागला. हम्म. बोला का. ओके सर, थँक्यू. येस बोला. सर मी विचारू? हा विचारा. सर अमृता तांबे बोलते. बोला. तुम्ही म्हणालात की त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण वगैरे घेतलंय, हो बरोबर? हो हो. म्हणजे तो आपण भाग्यस्थान आणि असं बघणार ना? हा भाग्यस्थान आहे. आणि दुसरी गोष्ट की 12व्या स्थानामध्ये शनी बुध आणि शुक्र जे आहेत, पण लग्नी रवी मंगळ असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला म्हणजे पेरेंट्सला असं वाटलं की आपल्या मुलाने परदेशामध्ये शिक्षण घेतलं तर आणखी त्याला चांगल्यापैकी संधी मिळेल. हा. कळलं का. तर अच्छा. त्याच्यामुळे त्यांनी तिथे परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतलं. आणि त्यावेळेला MS वगैरे असं नव्हतं. मी तुम्हाला सांगतो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ABB नावाची एक कंपनी आहे, हा. एशिया ब्राऊन ब्रावरीज म्हणून. तर अच्छा. त्याच्यामध्ये ट्रेनिंग त्यांचं झालं एशिया ब्राऊन ब्रावरी. आणि जी इलेक्ट्रिक म्हणजे जनरल इलेक्ट्रिक म्हणून इंग्लंडची कंपनी आहे, ती विमानाचं इंजिन पण बनवते. हा हा हा. तर तिथे अप्रेंटिसशिप त्यांनी केलेली आहे. त्या ह्याच्यानं ते सर्टिफिकेट जे आहे अप्रेंटिसशिपचं, त्या आधारावरती शासनामध्ये त्यांना तिथे नोकरी मिळेल. चांगली नोकरी मिळाली. बऱ्याच वेळेला आता भरपूर डिग्र्यांचं वेगवेगळ्या तऱ्हेचं हे आलेलं आहे, पण पूर्वी तसं नव्हतं. आता शिक्षण क्षेत्र फार वेगळं झालेलं आहे, पण पूर्वी त्या बाबतीमध्ये एक वेगळा भाग होता. थँक्यू. थँक्यू. पण आपल्याला काय शिकायचं आहे की जातकाची पत्रिका, ही पत्रिका कोणत्या गोष्टीमुळे त्याला त्या ठिकाणी यश मिळालं, परदेशात जाण्याची संधी मिळाली, सरकारी नोकरी मिळाली, हा फार मोठा चांगल्यापैकी बेनिफिट आहे. आणि जे लोक 2002च्या अगोदर सरकारमध्ये आले त्या लोकांना पेन्शन लाईफ टाईम आणि मोठ्या
सर पण एमएससीबी ला पेन्शन नाहीये. कोणी सांगितलं तुम्हाला? माझे काका आहेत ना चीफ इंजिनियर, त्यांना पेन्शन नाहीये. पेन्शन आहे आमच्याकडे ना. एमएससीबी मधलेच आहेत सगळे लोक. ऐका ऐका, तर त्यांना डबल फंड आहे ना, म्हणून पेन्शन नसेल. नाही सर नाही, ते एमएससीबी ला पेन्शन नाहीये नाहीये, त्यांना पेन्शन. फंड मिळतं. हा, एमएससीबी ला पेन्शन नाही. माझाही मुलगा एमएससीबी आहे ना, त्यांना पेन्शन नाहीये. आता लागलं असेल तर पेन्शन नाही. नाही, हा. पूर्वीपासूनच नाहीये, त्यांची भांडण झाली आहेत पेन्शनसाठी. आणि नवीन एक कंपनी आहे ना मॅडम, महाजेनको म्हणून, त्याला पेन्शन नाही आहे. नाही सर, कोणत्याच याला नाही नाहीये. नाही, एमएससीबी लाच पेन्शन नाही सर. माझे त्यांना काका यालाच होते, नाहीये. चीफ इंजिनियर होते माझे काका, मोठ्या पोस्टवर होते. मी तुम्हाला PWD सांगितलेलं माहितीये ना तुम्हाला? पीडब्ल्यूडी ला आहे पेन्शन, एमएससीबी ला नाहीये, कारण एमएससीबी ला डबल फंड आहे ना, त्याच्यामुळे एक नाही. मिनिट ते ऑटोनॉमस एक बॉडी मिनिट आहे. थांब. मॅडम 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 असं आहे, मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की PWD हा पीडब्ल्यूडी उल्लेख, आहे सर. हा PWD ह्याच्यामध्ये जॉईनिंग झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार तुम्हाला जिथे पाठवेल तिथे जावं लागतं, पण तुमची पब्लिक पोस्टिंग पब्लिक वर्क PWD. डिपार्टमेंट आहे ना, गव्हर्नमेंटचं आहे. येस. आहे. मग तुम्हाला हॉस्पिटलला पण जायला लागेल, पण इथे जातकाची ट्रान्सफर ही MSCB मध्ये होती, कारण इलेक्ट्रिक याच्यामध्ये. PWD मध्ये जॉईनिंग झालं, जॉईनिंग कशावरती आहे त्याच्यावरती पेन्शन अवलंबून आहे. हम्म. बरोबर. कळलं? हा. बरोबर. हा, ते एमएससीबी ला डेप्युटेशन वर गेले असेल तर. मग तेच असतं मॅडम. तेच डेप्युटेशन deputation. वरती इथे पोलीस पण CBI ला जातो तरी सुद्धा त्याला पेन्शन आहे. पेन्शन पेन्शन पीडब्ल्यूडी ची मिळणार त्यांना. हो. आणि PWD ला जॉईंट डायरेक्टर म्हणून इंडस्ट्रियल डायरेक्टर आहे. हे कोण असं करतोय? उगाच करू नका असं. बऱ्याच वेळेला तिथे इंडस्ट्रियल डायरेक्टर म्हणून पण जे आहेत ना, त्यांना पण चांगली पेन्शन आहे. डेप्युटी डायरेक्टर आहेत, जॉईंट डायरेक्टर आहे, वेगवेगळे खात्यामध्ये वेगवेगळे हे आहे. वडील साहेबांनी जास्ती माहिती असेल. वडील साहेब आता तुम्ही कोणाकडे आहेत? बरं, आणखी तुम्हाला दोष काय वाटतो बघा, पूर्णपणे लक्षात घ्या. आपण एक तर जन्माला ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपली कुंडली मित्र आणि शत्रू ह्याच्यामध्ये विभागन किती झालेलं आहे, नंबर 1. आणि दुसरा, तत्वाच्या नुसार तर इथे मंदगतीचे ग्रह आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांची तत्व, याला पूर्णपणे तिथे विचार केला पाहिजे. पण मुळात जातकाचं लग्नस्थान, प्रथम स्थान हे बलवान आहे, म्हणून त्या जातकाला असे सर्व अधिकार प्राप्त झाले. आता 1000 माणसं जर हाताखाली कार्यरत असतील आणि वरती फक्त मिनिस्टर असेल, त्याच्यावरती दुसरा कोणी बॉस नसेल, तर आझादीच असते ना एक प्रकारे. काय वाटतं? स्वतंत्रता कशी असतं? हो सर, बरोबर आहे. हा, डिसिजन वरिष्ठ ना. मेकिंग हेच लोक असतात. हा, वरिष्ठ सगळं A to Z यांच्या हातामध्ये हा, असतं. म्हणजे फक्त मिनिस्टर सही करतात, बाकी हो. सगळं हेच करतात. आणि त्यातल्या त्यात काय आहे की तुम्ही चिपळूणला पाहिलं, कोयनाकडे ना प्रशस्त बंगले आहेत ऑफिसर्सचे. हो का? नाही, आम्ही तिकडल्या भागात नाही गेलो अजून. सगळा स्टाफ असतो, तुम्हाला गाडी असते, ड्रायव्हर 24 तास असतो. हो सर, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आचार्य असतो, घरी पण शिपाई नोकर असतो. चाकर असतात. हो, सगळे सगळं तिथे कसे ते. लग्नी रवी उच्चीचा आहे, त्यामुळे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये म्हणजे मिळालं. हो, खरी गोष्ट आहे. म्हणजे रवी, मंगळ हे 2 ग्रह हा, स्फूर्तीदायक आहेत. मंगळ ही स्वराशीच आहे. आणि ते सेम तत्व आहे. रवी त्या ठिकाणी चांगल्यापैकी हे आहे. म्हणजे तुम्हाला जर अगस्ती नाडीचं फलादेश द्यायचा असेल तर त्या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला नीचभंग राजयोग पाहायचा आहे, मित्रता पाहायची आहे. चंद्र, मंगळ, सूर्य हे एकमेकाचे मित्र आहेत. बुध, शुक्र आणि शनी हे एकमेकाचे मित्र आहेत, पण त्यांना 12वं स्थान आहे. आणि 12व्या स्थानामध्ये शुक्र बलवान असतो, पण तिथे नीचभंग राजयोग झालेला आहे. कळलं?
म्हणजे थोडस तुम्ही जर पारंपरिक बघितलं तर तुम्हाला अगस्ती नाडी ही वाचायला सोपी नाही. सरकारमध्ये नोकरी लागली तर समजायचं की आयुष्यभर अतिशय चांगल्यापैकी सगळे लाभ मिळणार. सरकारमध्ये नोकरी करा किंवा राजकारणामध्ये सत्ता करा, मिनिस्टर बना, लाईफ टाईम. आता पेन्शन पण आमदारांना आलेली आहे. हे पूर्वी पेन्शन नव्हती, आता नगरसेवकाला पण पेन्शन आलेली आहे. आता आपण प्रत्येक घराचं आपण जर पाहायला गेलं, आता थोडासा आपण असा विचार केला, थोडासा जेमिनीमध्ये आपण, म्हणजे तिथे तुम्हाला नियम लागू करायचा असेल तर, म्हणजे काय सक्ती नाहीये. तिथे जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात कमी अंशाचा ग्रह कुठला आहे? शुक्र आहे का? हो सर, शुक्रच हा. आहे. म्हणजे तो धाराकारक झाला. बरोबर आहे. हो. हो सर. त्याची जोड घेऊ शकता. हम्म. कंपल्सरी नाही, पण एक विचार तुम्हाला मी सांगितला. हो, हो, बरोबर. म्हणजे आता आपण तुम्ही जेमिनी शिकलेले आहात हो. तर तुम्हाला कल्पना येईल की धाराकारक ग्रह सुद्धा तिथे कारणीभूत. मगाशी विषय झाला होता की पत्नी आल्यामुळे भाग्य कसं झालं. हो सर. असा विचार करायला हरकत नाही. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? पण शुक्र आणि केतू एकाच डिग्रीला आहेत ना? नाही, केतूचा विचार नाही केला आपण इथे अगस्तीमध्ये. नाही केलंय. नाही, राहू केतूचा विचार हा, केला मग नाही. तो सप्तमे शुक्र नीचभंग राजयोगात आहे. पण नीचभंग राजयोग कोणी केला तर शुक्राने केला, म्हणजे बुधाला सांभाळून घेतला. त्यात आपण बघितलं ना मॅडम, तर आणि हे तिन्ही मित्र आहेत ना, बुध शुक्र शनी. तूळ रास जी आहे ते तूळ रास आणि कन्या रास षष्ट सप्तम असा भाग येतो ना मॅडम. हो. 6 आणि 7 तोही आपण विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला 6 आणि 7 ची बेरीज करून वरती शुक्र आणि बुध सुद्धा तुम्हाला पाहता येतील. ते दोघं एकत्र आहेत. म्हणजे जसं आपण जेमिनीमध्ये उपपद शोधतो त्याप्रमाणे तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा फलादेश देण्याचे काही नियम आहेत, ते तुम्ही वापरू शकता. म्हणून बऱ्याच वेळेला कुंडली आपल्याला कळेपर्यंत बराच उशीर होतो. आता जसं की वायू तत्व हे बुद्धीचं आहे, त्याच्यामध्ये गुरु आलेला आहे, तर तो भाग्य कशामुळे येतं? बुद्धी आणि श्रम दोन्ही गोष्टी त्याला लागू पडतील. तर सरकारमध्ये असे भरपूर अलाउन्स आहेत. ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे, हाऊस रेंट मध्ये पण तो याच्यावर पण आहे. म्हणजे जसं स्टँडर्ड, जसं प्रमोशन, तशा तशा याच्यामध्ये त्यांना बेनिफिट मिळत असतात. काही काही वेळेला जे काही प्रमोशन असतं एखाद्या मंत्र्यापेक्षा भारी इन्कम असते. सरकारचा हा एक फायदा आहे मोठ्या पदावरती तुम्ही रुजू झाल्यानंतर. बोला सर, इंडस्ट्रियल डायरेक्टर म्हणल्याने यांना खूप पॉवर आहे. हो, भरपूर अथॉरिटी पॉवर भरपूर आहे. खूपच पॉवर आहे. ते आणि अख्ख्या नृपांशात आहेत ना 2 ग्रह, रवी आणि मंगळ नृपांशात आहेत. म्हणजे राजा. आणि इथे अमात्यकारक तोच आहे ना, रवी. हे सगळा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कुंडली हे करते वेळी हे सगळे नियम जे आहेत ते लागू करून माणसाचा दर्जा कुंडलीचा हा ठरवता आला पाहिजे. काही वेळेला आपण कुंडल्या पाहतो, आपल्या वैयक्तिक कुंडल्या सुद्धा अशा असतात तर त्या इति कर्मानुसार कधी कधी आपल्याला गाईडलाईन मिळालेली नसते आणि त्यावेळेला मनुष्याचं जीवन जे आहे ते असंच वाया जातं. पण दुसरा भाग असा पण आहे, सांगतो तुम्हाला, की जर समजा आपण रवी आणि बुधाची युती पाहिली
तर त्या ठिकाणी तिथे तुम्हाला राहूचा विचार करायचा नाही जर असेल तरी सुद्धा. मग अशा वेळेला तुम्हाला रवी बुध जे आहेत हेच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा करून देणारे असतात. आता रवी आणि बुधाची युती ही अतिशय व्हॅलिड आहे, म्हणजे चांगली आहे. मग कधी कधी ज्या वेळेला आपलं भाग्य कशामुळे होतं हे आपल्याला कळतच नाही. मग कधी कधी त्या ठिकाणी आपल्याला वाटतं की कुठल्या तत्वामध्ये ग्रह आहेत ते समोरासमोर आहेत का. आता इथे तुम्हाला काय वाटतं की समोरासमोर जर ग्रह आपण पाहिले तर जलतत्वाच्या समोरचं पृथ्वी तत्व आहे की नाही? काय वाटतं? 4च्या समोर 10 आहे, 12च्या समोर 6 आहे. हो हो मग त्याच्यामध्ये ग्रह आहे का? नाही. नाही. बरं, आता रवी आणि मंगळाच्या समोर बघितलं आपण, आणि चंद्राच्या समोर तो गुरु हा त्यांचा मित्रच आहे. एवढी कुंडली तुमच्या डोक्यामध्ये बसली पाहिजे. हो सर, छान सांगितली समजून. आणि दृष्टी कुणाची नाही रवीवर, त्यामुळे तो माणूस आणखीन वरती गेला अधिकाराने. तिथे तुम्हाला काही काही छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा व्यवस्थित पाहता आल्या पाहिजे. तर हे फॉरेनला पण जातात का बऱ्याच वेळा? हा, आता परदेशामध्ये शिक्षण झालं, मी तुम्हाला सांगितलं की तुमचं तुमचं स्वतःचं क्षेत्र आहे हो की ज्याच्यामध्ये एबीबी बेटर. हो हो, एबीबी सगळे जनरेटर्स आणि मोठे फार टर्बाईन्स वगैरे मोठे सगळे. सगळं त्यांचं आणि एबीबी मध्ये. कामानिमित्त ते खूप फिरले असतील मला वाटतं हो फॉरेनला. हो हो, सगळे कॉन्ट्रॅक्ट टेस्टिंग वगैरे अप्रुव्हल सगळं त्यांच्याकडे असतो. हा. तर ती एखाद्या म्हणजे मीनेमुळे मिळालं का त्यांना? हा, म्हणजे आणि 12व्या स्थानामध्ये हा जो योग आहे ना, हो. हा एकांतामध्ये राहायला पण लावतो, कामानिमित्त जबाबदाऱ्या पण आणतो. हम्म. सगळे सँक्शन्स असतात ना, एवढ्या मोठ्या मोठ्या रेक्टिफायर्स वगैरे जे आहेत. हो. एक एक तुम्हाला कदाचित माहिती असेल, एक इव्हान्स नावाची कंपनी होती आणि ते इस्रायल लोक होते. हा. तर आपल्या ट्रकवरती पण मावणारा एवढा मोठा जनरेटर आहे. त्यांच्याकडे बनवायचं ते. हो हो, बरोबर. मोठा जनरेटर ज्याला आपण म्हणतो की ते केवढं प्रेशर असतं पाण्याचं, हो. आणि त्याने तो जनरेट करतो. आणि तो हम्म. जनरेट करताना एका सिटीची लाईट जनरेट करतो. अच्छा. अख्ख्या मुंबईची. आता तर वेगळ्या हे आलेलं आहे, पण हम्म. तरी सुद्धा जे काही जनरेटरची जी वीज आहे त्याला हम्म. भरपूर कठीण आहे. पूर्वी आपल्याकडे खंडाळा घाटामध्ये होतं टाटा पॉवरचं. हे सगळं हायड्रो इलेक्ट्रिक आहे. हा, हायड्रो इलेक्ट्रिक आहे. बरोबर. ओके सर, थँक्यू. हा, तुम्हाला तर क्षेत्राची माहिती असते. हो, माहिती आहे माहिती आहे. मी हायड्रो सांगतो ना इलेक्ट्रिक आहे सगळीकडे. की 1988-89ला एबीबीचा 500 रुपये शेअर होता हा. त्या काळात. हम्म. आता तो फार महाग आहे. तेव्हा ते एशिया आणि ब्राऊन वेव्हेरी वेगवेगळ्या कंपन्या होत्या. हो. नंतर मर्ज झाल्या त्या तिकडेच येस. डेन्मार्कला. असं ओके, आहे. थँक्यू. हा, बोला. हा 2-6-10चा जो अर्थत्रिकोण आहे हा पूर्णच्या पूर्ण व्ययात गेलेला आहे, तरी पण यांचं ऐश्वर्य चांगलं आहे. नाही, अर्थत्रिकोण म्हणजे 2, 6, 10 असं म्हणायचं तुम्हाला? अर्थत्रिकोण म्हणजे शुक्र बुध आणि शनी हा, तुमच्या तुम्ही व्ययात आहे, व्यवस्थानात आहे, तर मग यांचं खर्च पण तेवढं येणे आणि जाणे असं म्हणू शकतो आपण. आवाज बरोबर येत नाही मॅडम. काय म्हणाला तुम्ही? म्हटलं हा अर्थत्रिकोण जो आहे हा, तो आपला पैशाचा 2, जो 6, भाग आहे 2, 6, 10. ते तुम्ही पण 2, अधिपती व्ययात 2, 6, 10 म्हणताय ना तुम्ही? त्याचे अधिपती जे आहे 2, शुक्र 6, बुध 10 आणि चे स्वामी एकत्र आहे. बुध शनी हा, मग शुक्र. तो अर्थत्रिकोणच आहे ना तो. आणि ते व्ययात आहे, मग त्याचा हा, काही त्यांना मिळाला. नाही आता पण तो बघा असं आहे, 2 आणि 6 आपण बघितलं, 10 तर शुक्र बुधाचा नीचभंग राजयोग झालेला आहे ना. आणि लाभ जो आहे अर्थत्रिकोणातला
तो आपण बघितलं तर सरकारी क्षेत्रातून लाभ मिळणे, कळलं का? सरकारी क्षेत्र जे आहे रवी आणि शनीवरती अवलंबून आहे. समजलं मॅडम? तर मी एक विचारू का सर? हा बोला. सर हे नीचभंग राजयोग समजा झाला, पण हा त्याच्यावरती जर एखाद्या पापग्रहाची दृष्टी असेल तर तो होत नाही का नीचभंग? नाही, आता नीचभंग राजयोग मध्ये विपरीत राजयोग आणि नीचभंग राजयोगामध्ये मॅडम हा समजा 6, 8, 12 ह्याचे स्वामी जर एकत्र असतील किंवा हा त्यांच्यामध्येच असतील, हा जसं आता बुध षष्ठात आहे, अष्टमात आहे आणि हा रेष हो व्ययात बरोबर आहे. आहे, हा हा तर हा तो विपरीत राजयोग होतो. बर नीचभंग जो आहे तो हा समजा शुक्र आणि बुध हे कन्या राशीमध्ये शुक्र नीचेचा होतो आणि बुध हा उच्चेचा होतो, तर त्याला हो तो मग नीचभंग होतो. हा मग ते तसंच असेल कन्या राशीमध्ये बुध उच्चीचा आणि शुक्र नीचीचा, पण हा त्याच्यावरती समजा जर शनी किंवा मंगळाची दृष्टी असेल हा नाही नाही, तसं काही संबंध नाही, त्यावर दृष्टी कशी असो म्हणजे पण तो असं त्याचा असेल लाभ तर मिळेल. बुध आणि शुक्र एकत्र असतील कन्या राशीत तर होतो नीचभंग. हो हो येस. ओके. पण बघा राजयोग जे आहेत ना नीचभंगाचे मॅडम, हा हे सर. मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र हे 4 ग्रहांत आहेत. हा मंगळ जो आहे हा तो नीचभंग जर झाला तर हा त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर नीचेचा मंगळ कुठे होतो, तो कर्केला होतो, बरोबर आहे? कर्केला होतो हो हो. हा, मग गुरु कर्केचा आणि मंगळ कर्केचा तो नीचभंग होतो. बरं, मंगळाचा कळलं का? नीचभंग होतो म्हणजे राजा. हा, आणि बुध त्याच्यानंतर येतो. बुध आणि शुक्र एकत्र आले आणि हा बुध नीचेचा 12व्या स्थानात जसं इथे आहे आणि शुक्र उच्चेचा आहे, तर तो हम्म नीचभंग. पण उलट कन्या तसंच कन्या राशीमध्ये राशीत पण होतं ना? हो येस, तसंच मग त्या ठिकाणी बघितलं तर हे 4 ग्रह जे आहेत मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हा आणि सर. रवीचा नीचभंग होत नाही. बर बर, फक्त बुध शुक्र आणि मंगळ आणि गुरु. बेंद्रे साहेब, एबीबीचा भाव आजचा 4,900 रुपये. बापरे, म्हणजे आज सर मार्केट मंगळ एवढं खाली चंद्राचा पण येऊन होतो सुद्धा. ना, मंगळ चंद्राचा पण होतो ना निष्भंग योग? नाही नाही नाही, हा काय म्हणता बेंद्रे साहेब? नाही नाही, आज मार्केट एवढं खाली येऊन सुद्धा त्यांचं 4,900 आहे. हो, 125 रुपये पडलाय तो. हो, आणि तो 1 125. रुपयाचा 1 रुपयाचा फेस व्हॅल्यू आहे. बरोबर. म्हणजे तो साधारणतः 50,000 रुपये भाव झाला. बरोबर बरोबर. असं आहे. ती हा, कंपनी बोला. चांगलीच आहे, पहिल्यापासून चांगली कसं आहे. आमच्या अंधेरीला होती इथे लक्ष्मी हो मिश्र, अंधेरीला एक होतं शाखा त्यांची, हो ना. लोखंडवाल्याच्या तिथे. हम्म हा, काय आला कुलकर्णी मॅडम, बोला. चंद्रमंगळ हा जो भाग आहे हा नीचभंगाचा नाही. शनिचंद्र सर. शनिचंद्र पण नाही. शनिचंद्र ओके कसा सर. होणार? शनी बरोबर कोणी नीचभंग होत नाही. शनी या भानगडीत पडत नाही. आणि ठीक आहे. शनीचं मत असं आहे, जैसे अनंत ठेविले तैसे राहावे. ठेविले अनंत तैसेच राहावे. बरं, आणखी तुम्हाला काय सुचतंय का? आता मला असं वाटतं की गोचरवरती जास्ती भर द्या. जेव्हा तत्वाच्या अनुसरून जातकाच्या जीवनामध्ये होणारी आंदोलन आहे, इथे तुम्हाला प्रत्यक्ष काय पाहिलं पाहिजे, तर अग्नितत्वाला जेव्हा विरोधी ग्रह जेव्हा येतील, आता विरोधी ग्रह अग्नितत्वातला कोण आहे, तर शनी आहे, बरोबर आहे? बघा, होय होय सर. हो सर हो. म्हणजे या वेळेला जातकाच्या जीवनामध्ये एकमेव असा ग्रह जो आहे की जो जातकाला अडचणीत आणू शकेल, आणि तो कोणता आहे, तर तो शनी आहे. म्हणजे तो जेव्हा मेषेला, सिंहेला आणि त्या ठिकाणी धनुला येईल, त्या वेळेला जातक काही ना काही कारणास्तव डिस्टर्ब होणार. आता तो कसा डिस्टर्ब होणार, तर त्यावरती लग्न अग्नितत्वाचं आहे, तर लग्न हे जास्ती अंशावरती आहे. म्हणजे एक्झिट होताना शनी महाराज त्याला निश्चितच त्या तत्वाला त्रास होणार. आरंभी आपण सगळ्यात पहिलं बघितलं तर चंद्र आहे 11 अंशाचा, नंतर मंगळ 15 अंशाचा आहे आणि रवी 15 अंशाचा आहे. त्या दरम्यान जातकाला जेव्हा जेव्हा अग्नितत्वामध्ये शनी विरोधी आहे हे वाक्य लक्षात ठेवणे, त्याच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये काहीतरी घडामोडी होतील असं आपल्याला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे.
पटतंय का नाही पटत सांगा. होय सर पटलंय ना. हो सर पटतंय. आपण जर दुसरा बघ. शनी बोला. 2 अंश आहे. हा जेव्हा तो रवीच्या बरोबर 2 अंशावरती असेल तेव्हाच जास्त त्रास होईल ना. नाही, आता कसं नाही सांगतो काय असं. आता जसं की पहिल्या शनीच्या क्लच मध्ये कोण येणार आहे तर चंद्र 11 अंशाचा. हो. जेव्हा अग्नितत्वामध्ये शनीचं भ्रमण सुरू होईल तेव्हा, हम्म. बरोबर आहे. हो त्याच्यानंतर लगेच 15 अंशाला कोण येणार तर मंगळ आणि रवी. हो म्हणजे इथे 11 ते 15 4 अंश जाण्यासाठी शनीला 4 महिने अप्रॉक्सिमेटली लागतील असं समजूया आपण. हो पण त्याच दरम्यान जर शनी रेट्रोगेट होणार असेल त्या ठिकाणी शनी 15 अंशाला 101% रेट्रोगेट होणार. हो. मग कळलं? त्यावेळी जास्त त्रास होईल ना मंगळ हा, आणि त्या येस करेक्ट. आपल्याला तो शोधायचा आहे भाग की हम्म. तुम्हाला एकदा कळलं ना की कुठला प्लॅनेट कुठल्या दरम्यान तो वक्री होऊ शकतो. आणि शनीसारखा ग्रह वक्री होऊन जर जेव्हा एका राशीमध्ये दुसऱ्या ग्रहाला डॅश होऊन परत तो मागे जाणार आहे तर त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये पूर्वकर्मानुसार काही हालचाली या निश्चित होतील. त्या 4 महिने खूप त्रास होईल. हो, त्या बरोबर दरम्यान. आहे. हा. Yes. हे ओके. कॅल्क्युलेशन म्हणजे करते तो मी. शनी वक्री होणार आहे तर हा. म्हणजे तो दोनदा स्ट्रोक देणार काही म्हणजे होऊ हो, शकतं. बघा पहिली गोष्ट मॅडम असं आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की पहिल्यांदा आपल्याला तपशील काय पाहिजे की ह्या तत्वामध्ये आल्यानंतर शनीची जी काही सिस्टम आहे तर एक लक्षात घ्या, 11 अंशाचा शनी म्हणजे त्या ठिकाणी तो कर्क नवमाशामध्ये आहे, बरोबर. बरोबर आहे की नाही. हो सर हो. हा. 15 अंशाचा मंगळ आणि रवी म्हणजे सिंह नवमाशात आहे. होय. हो. आता इथे 11 अंशाच्या अगोदर शनी महाराज जेव्हा एंटर होतील अग्नितत्वामध्ये त्यावेळेला ते 11 अंशापर्यंत जाणारच नाहीत. त्याच्या अगोदर ते वक्री होणार. त्यानंतर ते मार्गी होणार आणि मग चंद्रावरून पुढे जाणार. बरोबर आहे. आता जर समजा अग्नितत्वाची नक्षत्र आपण जर विचार केली तर मूळ, मघा आणि अश्विनी. तर अश्विनीच्या पलीकडे भरणी लागतं, बरोबर आहे. होय. हो आहे की नाही. सर. मग भरणीमध्ये सुद्धा शनी महाराज वक्री होणार. पूर्वा फाल्गुनीमध्ये पण होणार आणि पूर्वाषाढामध्ये पण होणार. आणि त्यावेळेला त्या जातकाला रवी मंगळ चंद्राचा त्रास हा जास्ती होईल आणि परत ते मार्गी होतील. म्हणजे तिकडून जाताना आणि परत येताना त्या दरम्यान जातकाला भीतीचं वातावरण म्हणजे कसं तर पुढे गेलेला ग्रह जेव्हा मागे येणार आहे तो जरी त्याच्यावरून जाणार नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी जातक हा भीतीच्या छायेमध्ये बराच काळ घालवतो. गॉट आन्सर. तर शनी 7 अंशालाच वक्री होणार आहे कारण आता मीनेत आलेला मीन लहान राशी आहे ना. नाही मॅडम बरोबर आहे. पण आता समजा आपण मेषेचा विचार केला आणि धनुचा हा. केला आणि तिमेचा केला तर तो किती अच्छा पल्ला गाठणार अग्नितत्वातला. आहे. ओके हा, ओके ओके सर आलं लक्षात. हो सर. जर एक नियम कसा आहे मॅडम सांगतो मला, 3-20 3-20 46 आणि मग 7 हो होतात, बरोबर आहे की नाही. बरोबर. हो मग 7ला स्पर्श करून तो परत रेट्रोगेट होऊन 46ला येणार ना, हो येणार. बरोबर आहे. बरोबर. बरं हो त्याच्यानंतर बरोबर. परत रिस्ट्रोक सुरू होणार. हो बरं आता इन बिटवीन समजा आरंभी जर एखाद्या तत्वामध्ये एखादा ग्रह असेल तर त्या ग्रहाला किंवा इत्यादी तत्वामध्ये इत्यादी ग्रहाला शनीचा फटका हा स्वतः शनी असेल तरी सुद्धा त्या जातकाला भोगावा लागेल. पण बसणारच नाही कारण 10 अंशावरती तो वक्री होणार परत रेट्रोगेट होऊन आपलं परत मार्गी मार्ग होऊन तो 20 अंशापर्यंत जाणार पुन्हा परत मागे येणार. म्हणजे येस त्यावेळेला पुन्हा दोनदा चंद्र मंगळ आणि सूर्य हे चंद्र तर हे दोनदा परतला जाणार सर जवळजवळ. येस म्हणजे आणि ह्या मंगळ रवी 2 वेळेला. बरोबर बरोबर हं. बरोबर आहे. म्हणजे इथे तुम्हाला मुख्य ग्रह हा कसा विचार केला पाहिजे. आता शनीच्या बाबतीमध्ये विचार करताना कुठल्याही तत्वात तुम्ही गेलात तरी सुद्धा 7 अंश म्हणजे उदाहरणार्थ आपण वायू तत्वामध्ये गेलो तर आर्द्रा, शततारका आणि स्वाती ही 3 हं. नक्षत्र जी आहेत
या 3 नक्षत्राच्या ह्याच्यामध्ये पण 7 अंशालाच तुम्हाला गांभीर्याने पाहिलं पाहिजे. होय सर, बरोबर. आणि त्याच्या इन बिटवीन जेव्हा बघा कुंडली वाचन करताना स्पष्ट ग्रहाचा विचार का करावा, कारण का की त्या ठिकाणी एखादा ग्रह जाऊन पुढे मागे येणार आहे, तो कुठल्या ग्रहाला आदळणार आहे किंवा स्पर्श हर्ट करणार आहे. करणार हो आहे. हो, येस. बरोबर. हो म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हा मुख्य मंद गतीचा ग्रह जो आहे तो जातकाच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करू शकतो. म्हणजे तिथे कोणाकोणाला अडथळे होतील तर बघा, शुक्राला पण होऊ शकते, शनीला अडथळा होऊ शकेल, बुधाला पण होऊ शकेल, गुरुला होय. पण होऊ शकेल. म्हणजे तिथे कोणाला एक्सक्यूज नाही. हा सर, आता मी तेच म्हणणार होते, कारण धनुचा आता धनुराशीमध्ये कुठलाही ग्रह नाहीये, पण धनुराशीचा स्वामी पण आपण विचार केला पाहिजे ना, अगदी तत्वाचा जेव्हा आपण विचार करतोय. येस 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 येस. म्हणून त्या मग ठिकाणी हा जसं कसा तो विचार करणार सर, भाग्यासंबंधी कसा विचार करणार सर, मग जेव्हा शनी हा अगदी तत्वातून प्रवास करेल त्यावेळेला? बरोबर. म्हणजे आता मी मगाशी उल्लेख केला की धनुराशीमध्ये शनी यांच्या जेव्हा आला त्यावेळेला हा सुद्धा त्यांना त्या ठिकाणी कष्टमय स्थितीच होती. मग आता कधी अच्छा कधी बर. धास्ती असते, डिपार्टमेंटल हो एक्झाम असतात, प्रमोशनसाठी काही एक्झाम द्यायला लागतात, किंवा काही विचित्र व्यक्ती येतात आणि मग नंतर आपल्याला डिस्टर्ब करतात. अशा बऱ्याच हो गोष्टी हो, होतात. आता कालची गोष्ट वरिष्ठ तुम्हाला मी व्यक्तींचा सांगतो. पण त्रास वगैरे असतोच सांगतो मॅडम, की मंगेश्वर ह्याला हॉस्पिटलला जी घटना हॉस्पिटलचं झालेली दिनानाथ. आहे, हो प्रॉब्लेम. हा, हो हो हो, झालाय तो सर ते. प्रॉब्लेम क्रिएट झाला. आता हो त्याच्यावरती एवढी स्पष्टीकरण द्यायला लागले लोकांना की ती खरी जमीन कोणाची होती, त्याचं आज हे होय, सगळं निघालंय. बरोबर आहे सर, ते प्रकरण आता हे झालंय. आता ती जी बरोबर. दिलेली आहे तर मुळामध्ये त्याच्यामध्ये भरपूर घोटाळे आहेत असं सगळं लोक सांगतायत आणि युट्यूबर वगैरे सगळं लावून धरतायत. त्याच्यामध्ये आता होय मुख्य भाग असा आहे की आता ते बोलण्यासारखं नाहीये इथे, पण सांगेन. होय सर, बरोबर. सर शनी पलटला त्या दिवशीच झालं की मंगेशकर कुठं हॉस्पिटलवर सगळं. हे सगळं असं घडतं मॅडम. एखाद्या इमारतीमध्ये खाली लिफ्ट मध्ये जरी शत्रू आला ना तरी सुद्धा वर्षाला भीती वाटते. कधी कधी भास होतो, कधी कधी माणसाची झोप उडवून टाकतो. म्हणजे हा ग्रह तुम्हाला व्यवस्थित तपासता आला पाहिजे. त्यानंतर गुरुचं एवढं भय नाही, त्याच्या पलीकडचं भय जे आहे ते शनीचं आहे, एवढं नक्की. शनीने सगळं उजेडात आणलं सर तिथलं. आणि कर्क राशी सेवेची आहे, मीन राशीमध्ये शनी आल्यानंतर सगळं भाग्य पलटी करून आता फार मोठा प्रॉब्लेम होणार आहे. फडणवीस पण रागवलाय. त्यांच्या आमदाराच्या पीएची बायको आहे. विधान परिषदेवरती मंत्रालयातून फोन गेला तर त्यांनी ऐकलं नाही. सर पण याच्यात पॉलिटिकल इश्यू आणलाय त्यांनी फक्त, बाकी काय नाही. मॅडम लक्षात घ्या, तुम्ही सरकारचे पैसे जेव्हा वापरता आणि तुम्ही नागरिकांना सुविधा देत नाही तर कधी ना कधीतरी नागरिक म्हणजे शनी आहे, कळलं का? चॅरिटेबल ट्रस्टचा प्रॉब्लेम झाला ना तो. नाही नाही, तिचं काय झालं होतं सर, की मंगेशकर मध्ये तिने जेव्हा ट्रीटमेंट घेतली होती ना तेव्हा ते IVF मधून ती प्रेग्नंट राहिली होती. आणि डॉक्टरांनी ती खूप जुनी पेशंट आहे मंगेशकर हॉस्पिटलची, आणि त्यांनी काय केलं की तिला दर महिन्याला त्यांनी सांगितलं होतं की येऊन चेकअप करायचं. तर ती 6 महिने चेकअपसाठी आलीच नाही. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की त्यांनी सांगितलं होतं की जुळं असणार आहे, कारण IVFचं हे आहे म्हणून, तर तरी सुद्धा ती आली नाही. शेवटी जेव्हा ती त्रास व्हायला लागल्यानंतर आल्यानंतर त्यांना म्हणजे कसं की तिला ऍडमिट करून घेण्यासाठी यांना राजकारणातल्या लोकांचे फोनची गरज पडली. तेव्हाच त्यांनी आल्या आल्या सांगितलं होतं तिला आधी की एवढा एवढा खर्च येणार आणि ही खूप क्रिटिकल आहे. आता दोघांची चूक आहे, म्हणजे मंगेशकरची पण चूक आहे आणि तिची पण चूक आहे. असं नाहीये की
फक्त मंगेशकरची चूक आहे. आणि ह्यांनी घ्यायला पण तयार होते हे, कारण माझा मामा आता तिथेच आहे मंगेशकरमध्ये, हे घ्यायला तयार होते तिथे. त्यांना सांगितलं की तुम्ही आता एवढे एवढे साधारण लागतील बाबा, तर तुम्ही मिनिमम थोडे भरा, आम्ही ऍडमिट करून घेतो. तर तिच्या समोर ते बोलल्यामुळे ती उठून निघूनच गेली ती. मग तिच्याबरोबर तिच्या भावानी पैसे भरले होते 3 लाख रुपये, ते परत त्यांनी काढून घेतले आणि मग ते गेले. त्यामुळे दोघांची चूक आहे, म्हणजे असं नाहीये की फक्त मंगेशकरची चूक आहे असं नाही, दोघांनी चुका केल्या. सर तिला कॅन्सर झाला होता, तिची कॅन्सरची ट्रीटमेंट झाली होती मंगेशकरला. मला काय माहिती नाहीये, पण मी तुम्हाला सांगितलं आपला विषय आहे की ज्योतिष, शनी. कारण तो डॉक्टर आमच्या ओळखीतलाच आहे. तर त्यांना सुश्रुत घ्यायचाच त्यांना राजीनामा द्यायला लागला ना. आपण हुशार होता खूप डॉक्टर, टॅलेंट होता खूप. आपला विषय आहे सर शनीची किमया. पण सर तिथे खूप घपले चालतात, ही गोष्ट तितकीच खरी आहे. अक्षरशः लुटतात. माझ्या वडिलांचं तिथे ऑपरेशन झालं होतं, भयंकर लुटलं. कुठल्या हॉस्पिटलमध्ये लुटत नाही, सगळीकडेच लुटतात आजकाल. अहो तिथे असं आहे मॅडम की तुम्ही 400 रुपयाची रूम घेतली तर तोच डॉक्टर हे करतो, आणि 4000 रुपयाची रूम घेतली तर त्याचे चार्जेस तिथे व्हिजिटिंग म्हणून वेगळे असतात. नाही ते काय माहितीये का, मॅनेजमेंटचा घोटाळा असतात. हो ना, तेच तर. म्हणजे शेवटी काय ओव्हरऑल घोटाळा आहे ना, लोकांना त्रास होतो ना, त्याचा लुटतात ना ते. खरंय, सगळीकडेच आहे, सगळीकडेच. वोखाट आपल्या हे नागपूरचं वोखाटही तसंच. नागपूरचं वोखाटही तसंच आहे. वोखाटही तसंच आहे. त्याकरता आपलं कर्म चांगलं ठेवायचं, म्हणजे शनी आपल्याला असा त्रास नाही देत. बरोबर. शक्यतो गाठाची वेळच येऊ द्यायची नाही. कोर्टाची पायरी, दवाखान्याची पायरी चढूच नाही. अहो विचार करा, 37 लाख रुपये खर्च करून पण एक बाई मेली. मी त्यांना सांगितलं होतं की 79 वर्षाची बाई, तुम्ही कसं जाता हॉस्पिटलमध्ये, तिला जगू मरू दे ना चांगल्यापैकी. हो ना सर, खरंच आहे. आणि 37 लाख रुपये गेले. बापरे. मूर्खासारखे लोक आहेत. म्हणजे हेच आहे ना, लेट शी डाय पीसफुली. त्याला मी सांगितलं उपचार करूच नका तुम्ही. लोक पण ऐकत नाहीत ना. मग ते प्रेमापुढे जा, मरा. आता हिला पण सांगितलं होतं की डिलिव्हरी हे घेऊ नका, चान्स घेऊ नका म्हणून, तिने ऐकलं नाही तेव्हा. काय कळलं पण आता चला गोचर बघूया त्यांनी काय ऐकलं काय नाही. सर ह्या कुंडलीमध्ये सूर्य ग्रहाचं गोचर कसं बघायचं? कुठलं म्हणताय साहेब? सूर्यग्रहाचं म्हणजे कसं फळ मिळू शकेल या कुंडलीमध्ये अगस्ती नाडीनुसार? आता भाग असा आहे की आपण मुख्य ग्रह आता शनी पाहिला, तर त्यावेळेला शनी कुठल्या तत्वातून जातोय, त्यावेळेला तिथे रवी, मंगळ आणि चंद्र या 3 ग्रहांपासून होणारा त्रास आपण कसा पाहायचा. तर इथे चतुर्थेश चंद्र, पंचमेश मंगळ नाही का, आणि लग्नेश चतुर्थेश चंद्र, पंचमेश रवी आणि लग्नेश मंगळ, हे 3 ग्रह त्या 3 त्रिकोणातले आहेत. 2 केंद्र आणि 1 त्रिकोणातला. बरोबर आहे? हो. आता आपल्याला काय विचार करायचा आहे तुमचं म्हणणं? सूर्यग्रहाचं म्हणजे फलित कसं असू शकेल या कुंडलीमध्ये? ओके, सूर्यग्रहाचं फलित चांगलंच आहे, म्हणून त्याला एवढं सगळं प्राप्त झालं, का मूळची पत्रिका आहे म्हणून. आता राहिला भाग की माणसाच्या जीवनामध्ये कष्ट कधी येतील किंवा काही आंदोलन होतील का, त्याच्यासाठी म्हणून आपण हे गोचर इथे वर्तवण्यात आलो होतं. बरोबर. गोचर कळलं का तुम्हाला? हो, कळलं. तुम्ही परत सांगेन. बरं, आता राहिला भाग कसा आहे, मी तुम्हाला मुख्य ग्रह जो मंदगतीचा ग्रह आहे, तो जेव्हा त्या विरोधी तत्वामधून जाईल त्यावेळेला त्याचे शत्रू हे विरोधी तत्वामध्येच आहेत, म्हणजे त्याच्या विरोधी तत्वात. तर त्यावेळेला त्या जातकाला निश्चितच त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होणार. ते कोणत्या वेळेला होणार, म्हणून ती गती जी आहे त्याला जास्ती तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता ती गती आता मगाशी त्या कुलकर्णी मॅडमने सांगितलं
की 7 अंश म्हणजे 6:40च्या नंतर हा एक परमनंट पार्ट आहे. आफ्टर 6:40 ऑनवर्ड 7 डिग्री. तर 7 डिग्री पर्यंत जेव्हा एखादा ग्रह असेल किंवा नसेल, पण शनी हा रेट्रोग्रेड होणार आरंभी एखाद्या राशीमध्ये आल्यानंतर. आता जर समजा तुम्ही मीनेच्या बाबतीत शनीचं भ्रमण आहे, तर आता मीनेमध्ये आहे तुमच्याकडे पंचांग असेल तर बघा, शनी 7 डिग्री झाल्यानंतर पुन्हा मीन राशीमध्ये तो जवळपास काही कलेमध्ये येईल, कळलं का, किंवा 1 अंशामध्ये पर्यंत येणार. आता त्यावेळेला ती गती जी आहे 7 अंश, शनीचा नियम कसा आहे की 1 अंश चाललेला 1 महिना, बरोबर आहे? हो बरोबर सर. पण सूर्याची गती ही कशी असेल त्याच्यासोबत त्याला अनुसरून जेव्हा पंचांग दिलेलं असतं तर त्या कला विकला अंशामध्ये तफावत येते. तर ती तफावत आपल्याला शोधायची असते. त्याला नियम असा आहे की ज्या वेळेला शनीचे अंश उलट सुलट मागे पुढे होतात त्यावेळेला रवीची पोझिशन काय आहे ह्याच्यावरती जास्ती प्रकाश टाकणं आवश्यक आहे. तुम्ही पंचांग आता महाराष्ट्र पंचांग घेतले का सगळ्यांनी, मला सांगा. सर शनी जेव्हा 1 डिग्रीला आहे तेव्हा रवी 7 डिग्रीला आहे 25 ऑक्टोबरला. हा, मे 7 डिग्री म्हणजे तेव्हा वक्री आहे का? नाही, वक्री 1 मिनिट. हो वक्री झालेला आहे. मग तेच मला म्हणायचं मॅडम. बरं, पंचांग महाराष्ट्र घेतलं का सगळ्यांनी? मी एजंट नाहीये मी. सर नाही मिळालं मला, मी पुण्यात सगळीकडे शोधलं. सर मिळालं. सर मला पण नाही मिळालं. तर दाते पंचांग घेतले, दाते पंचांग. मुंबईला कुठे मिळेल? मी मुंबईला करेल नेर्लेकरांच्याकडे मी आणलं ना. दादरला मिळेल, दादरला मिळतो. पुण्यामध्ये नेर्लेकरांच्याकडनं आणले मी दगडूशेठच्या समोरून. हा, ते बंद होतं दुकान, मी गेले होते. असेल उघडेल जेव्हा तेव्हा परत जा ना, त्या दिवशी बंद असेल कदाचित, कारण मी आणले तिथून. कालच गेली होती मी, ते काल बंद होतं. ते दगडूशेठच्या समोर नेर्लेकर बुक डेपो म्हणून, तिथून मिळालं का तुम्हाला? नेर्लेकरांच्याकडे कुठली बाकी कुठेही नाही मिळालं तरी नेर्लेकरांच्याकडे सगळी पुस्तकं मिळतात. मॅडम, समुद्रेना फोन केला तर ते तुम्हाला कुरिअरनी पाठवून देतात घरपोच. हो, आमच्या कल्याणमध्ये सुद्धा मिळतंय. कल्याणमध्ये सुद्धा आलंय विकायला दुकानात, स्टेशनरी मध्ये. पुणे कोण मॅडम, कोणाला फोन करायचा म्हणजे मिळेल? काही कळलं नाही. समुद्रे म्हणून आहेत ना, त्यांच्याकडे पंचांगाचा साठा आहे, ते पाठवलं. त्यांच्याकडे बरीच पुस्तकं मिळतात सर. हो, फार चांगले आहेत ते. चांगली पुस्तकं मिळतात त्यांच्याकडे. समुद्रे का? समुद्रे ना? हो, ठीक आहे. बरं, आता लक्षात घ्या, जरा इथे व्यवस्थित लक्षात घ्या. आता इथे विचार चाललाय इत्यादी ग्रह. आता गुरु ग्रह हा किती अंशाचा आहे? इथे 5 आहे सर. 5 अंश. म्हणजे तो वक्रीमध्ये अडकणार नक्की, कळलं? ज्या वेळेला वायू तत्वामध्ये शनी महाराज येतील 3, 7, 11 मध्ये, त्यावेळेला गुरु ग्रह हा तिथे डिस्टर्ब होणार, तो त्यांचा सम असला तरी, कळलं? होय सर. हो सर. म्हणजे तिथे गुरु हा कमी अंशाचा आहे हे विचार करणं. आणि शुक्र हा 2 अंशाचा आहे, म्हणजे तो वक्री ग्रहामध्ये सापडणारच आहे. बुध नाही सापडणार, शनी पण सापडणार. कारण बुध हा पूर्णपणे 28 डिग्री आहे ना, किती? 29. 21ला नाही होणार. 21ला नाही, रेवती नक्षत्रामध्ये होणार नाही. पुढे दुसऱ्या चरणात रेवतीच्या. सर मग गुरु शुक्र शनी जेव्हा या वायुतत्वातल्या शनीच्या क्लच मध्ये येतील तेव्हा कसे फळ राहतील? मग त्याचं फळ काय? तर गुरु हा भाग्येश आहे, गुरु हा व्यवस्थानाचा कारक आहे. आणि त्यावेळेला जेव्हा शनीचं भ्रमण वायू तत्वामध्ये असेल त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक म्हणजे इन्कम ऑफ सोर्सेस, भावंड पराक्रम स्थानामध्ये बसलेला आहे. आणि बुध हा 12व्या स्थानात आहे. तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये गुरु संदर्भात काही प्रश्न उपस्थित होतील. ते भाग्य आणि 12वं स्थान ही गुरुची राशी आहेत. आणि गुरु स्वयं
वायू तत्वामध्ये पराक्रम स्थानात असल्यामुळे त्याचं सप्तम स्थानाशी संबंध येईल आणि लाभस्थानाशी पण संबंध येईल. कळलं? हो तर सर, म्हणजे आलं आता लक्षात. शनी जेव्हा कुंभेत होता तेव्हा पण त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झालेला असू शकतो. हो झालं, पण तो आता झाला असेल ना त्यावेळेला. बघा, कुंभेत होताना तिथून कुंभेतून तो कधीच निघून गेलाय, पुढे आलेला आहे. पण आरंभ जेव्हा कुंभेमध्ये प्रवेश केला त्या दरम्यान त्या ठिकाणी 2023 ला प्रश्न उपस्थित झाला असेल. बरोबर. कळलं का? 23च्या दरम्यान. म्हणजे ज्या वेळेला शनी ग्रह हा प्रामुख्याने आपण का पकडला की तिथे घडामोडी म्हणजे अकस्मात होणाऱ्या घडामोडी हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर त्यावेळेला कदाचित आपल्या मनात नसताना सुद्धा काही गडबड उत्पन्न होते आणि ह्या अशा तक्रारी अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतात. रोज आपण पेपरमध्ये वाचतो, अशा घटना घडतात, कोणाच्या बाबतीत घडतात. वक्फ बोर्ड पण आलं मीन राशीमध्ये शनी गेल्यानंतर, सँक्शन पण झालं, एका रात्रीत धमाल करून टाकली. नाही झालं का? हो हो सर. म्हणजे ज्याला तुम्हाला एखादा फलादेश द्यायचा असेल, आता गेली 2.5 वर्ष 5 वर्ष ते पेंडिंग होतं, पण जो मास्टर स्ट्रोक आहे तो मिनिट आल्यानंतरच सगळं चेंज झालं. त्यावेळेला कालपुरुषाची चतुर्थ स्थान म्हणजे एंटायर प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये बदल आला. वृश्चिक रास, त्याच्यामध्ये बदल आला. आणि या अशा घडामोडी आता त्याच्यात कितीही सुप्रीम कोर्टामध्ये अपील गेला, काय गेला, राष्ट्रपतींनी काल सही केलेली आहे. म्हणजे तिथे कुठलाही हे राहणार नाही. ते पण सर संविधानाला हात न लावता हा निर्णय झाला. मोठा जागतिक निर्णय झाला. हो, जागतिक झाला. खरी गोष्ट, अगदी फार महत्वाचं आहे. हो, किती वर्ष अगदी ते पेंडिंग, 60 वर्ष पेंडिंग पेंडिंग होतं. होतं. हो, प्लस संविधानाला हात न लावता असं कोणीच करू शकलं नसतं. अशी निर्णायक म्हणजे खूप चांगली क्षमता आहे ह्यात. आणि येस, कॅपेबल प्राईम मिनिस्टर. येस सर, येस. आपलं नशीब तर ते समजायचं. वृश्चिक राशीचे असल्यामुळे शनी जेव्हा जलतत्वात गेला तेव्हा ते हो हा हो चांगला हो लँडिंगचा निर्णय घेऊ शकले. म्हणजे येस येस, असा पण अर्थ करायला हरकत नाही. बघा, आता हे सगळे तुम्ही तुमचे विचार मांडलेत, त्याच्यामध्ये तुमचं महत्व फार आहे किंवा तुमची हुशारी त्याच्यामध्ये दिसली. कळलं? म्हणून घटनाक्रम करताना ह्या गोष्टीचा विचार अवश्य करावा, जे आता तुम्ही विचार केलेला आहे तो. सर एक विचार सर, म्हणजे आता अतिशय क्रांतिकारी निर्णय होत राहतील जलतत्वात शनी आहे तोपर्यंत. हो हो, बघा, पहिली गोष्ट असं आहे मॅडम, आपला जो नेता आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये जलतत्वामध्ये मंगळ आणि चंद्र 2 ग्रह आहेत. ज्या वेळेला ते पंतप्रधान बनले त्यावेळेला तुम्ही बघा की त्यांनी जे निर्णय घेतले त्यातला पहिला निर्णय होता, ना खाऊंगा ना खाने दूंगा. हो हो, त्याच्यानंतर नोटबंदी. त्याच्याप्रमाणे वागले ते वागतात. नाही, आहे प्रश्न नाही, त्याचा मान सन्मान आहे त्यांचा. हो, ते काही होतं, ते लोक काय बोलतात फालतू, त्याला जाऊ द्या. नाही, ते काय लोकांना काय होतं. पण त्या व्यक्तीने आपल्या भारतासाठी भरपूर त्याग केलाय. आणि आता जर समजा फडणवीस जर प्राईम मिनिस्टर बनले, झालं मग सगळ्यांचा सत्यानाश आहे. आणि बनवतील पण. हो हो, उत्तराधिकारी बनणार, शक्य आहे. हो, शक्य आहे. त्यांची पत्रिका स्ट्रॉंग आहे सर, फडणवीसांची पण. शक्य आहे, पॉसिबल आहे. अमित शहा कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत, योगीजी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत. जर यंग प्राईम मिनिस्टर, रेकॉर्ड ब्रेक होईल. खरंच आहे. पण ज्यांनी खाल्लंय त्यांचे दात ओठ खातायत ना ती लोक पण, फडणवीसांवर. ते काही होतं, ते असं घडतं हो, इथे आमच्यावर पण दात ओठ खातात, त्याला काय बघत नसायचं. मला या सगळ्या गोष्टीशी आमचे काही संबंध नाही. या सगळा विचार करायचा नाही. नाही म्हणजे सर, पण फडणवीसांची पत्रिका स्ट्रॉंग असल्यामुळे ते काही करू शकणार नाही त्यांना, असं मला म्हणायचंय सर. अहो, इथे काय माहितीये का, आपण जेवढं ते कुत्र भुंकतंय, भुंकू द्या, त्याला त्याकडे लक्ष द्यायचं. अगदी खरं आहे सर. सर एक विचारू? हा, बोला मॅडम. सर, आता मिथुनेत गुरु येईल ना, हो, मग तेव्हा या व्यक्तीच्या आयुष्यात
काय घडेल? बघा आता कारण भाग असा आहे की हा, मिथुन गुरु आल्यानंतर ही व्यक्ती रिटायर होणार आहे, जवळपास रिटायरमेंटच्या ह्याच्यात आहे आता. अच्छा अच्छा. मग तिथे ज्या काही त्यांचे जे फॅसिलिटीज आहेत, आता तो त्यांना त्या व्यापातून सुटका मिळेल, फ्रीडम मिळेल हा आणि ते घरामध्ये एखादं कार्य होईल चांगल्यापैकी. गुरुच्याकडे कार्य बघताना एखाद्या मुलीचा विवाह रखडला असेल, मुलाचा विवाह रखडला असेल, तर गुरु अशा अनेक गोष्टी आहेत की त्याच्यातून आपल्याला ते सहज प्राप्त होतं. अच्छा. म्हणजे हा पण तुम्हाला प्रश्न जर कदाचित आला तर हा तुम्ही सांगू शकता की विवाहाचा कारक हा गुरु आहे. हा तर जर काही अडचणी असतील तर तुमच्या कुंडलीच्या अनुसरून तुमच्या घरामध्ये एखादं शुभ कार्य होण्याची शक्यता दिसते. थँक्यू. नुसतं नशीब नाही, इतरांचं भाग्य सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे. बरोबर आहे. कळलं? हो, कळलं कळलं. म्हणजे थँक्यू. असा विचार करायला हरकत नाही. हा तुम्हाला चारी बाजूने हा विचार करून त्याला ठरवलं पाहिजे की हम्म. गुरु आता इथे मिथून झाला 15 मेला. हो 15 मेला 18 मेला मला वाटतं राहू बदलतोय. हो हो हो. मग राहू त्यावेळेला कुठे जाणार? राहू कुंभेला जातो. जाणार कुंभेत. कुंभेला. कुंभेत जाणार आहे. म्हणजे त्यावेळेला शनीची पण सुटका होईल. हो कुंभ राशीमध्ये राहू गेल्यानंतर आणखी काहीतरी वेगळ्या तऱ्हेचे नियोजन होतील आणि त्याच दरम्यान कदाचित काही बऱ्याच गोष्टी घडण्याची शक्यता आहे. अच्छा. थँक्यू सर. थँक्यू. बरं, आणखी कोणाला कुंडली कळली नसेल किंवा काही प्रश्न असतील? बऱ्याच लोकांनी अजूनही विधिलिखित पार्ट 2 ला मला मेसेज पाठवलेला नाही. मग मी काढून टाकल्यावर बोलू नये मला. तर कशाला कशावर आलंय ते? कशावर मेसेज टाकला सर तुम्ही? हा मग काही मेसेज पाठवले तर मी 2 करून ठेवलेले आहेत. जे बघितलंच नाही सर. मला लक्षात आहे. कोणी नाही पाठवलं त्याला remove. मला सर त्याचा ग्रुप वेगळा बनवलाय का? नाही नाही वेगळं नाही, म्हणजे लक्षात आहे कोणी कोणी सर पाठवलं ते. कशासाठी सर SMS सर केलेला आहे. कशासाठी सर मला हे ऍड करा. विधिलिखित पार्ट 2. सर मला करा ऍड. अहो सर मेसेज माझा करायला SMS सांगितलं. पाठवलाय, तुम्ही प्लीज ऍड करा. ठीक आहे. चला मी पण सरांना सांगितलं मग अशी की मी पण SMS केला. बोधर मॅडमचा मिळाला मेसेज. चला आता पुढे आणखी बघा. सर आता मला आपण केलंय इथे का ऍड तुम्ही सर? अजून तो ग्रुप नाही बनवला. मी सगळ्यांना इन्व्हिटेशन देणार. ज्या बर लोकांनी बर. मेसेज नाही पाठवणार त्याला रिमूव्ह करून टाकणार. सर मी अजून पण पाठवलं नाही ना पाठवलाय इन्व्हिटेशन मेसेज. सर? कवठेकर मॅडम तुम्ही शास्त्री देताय ना? काय सारखं सारखं त्याचं शास्त्रीचं. सर मी आहे का ग्रुप मध्ये? आहे. आहे ना सर? सर आता मला इन्व्हिटेशन पाठवा सर. मी शास्त्रीचा क्लास चालू करतो आता. तर मी पण पाठवलाय तुम्हाला सर मेसेज. ते सर नंतर तुम्ही आधी शास्त्रीचा येतं क्लास इन्व्हिटेशन चालू करा. पाठवा सर. सर तुम्ही या शास्त्रीचा क्लास चालू करा, आम्ही पुन्हा शास्त्री देऊ. बघा नाही, बरं होईल, पुन्हा म्हणजे आम्हाला पण पुन्हा तुमचा फायदा होईल, पुन्हा उपयोग होईल शास्त्रीचा ना भाग तुमच्या नाहीये नॉलेजचा. मॅडम. नाही नाही ऐका, काय माहितीये का, ते करण वरण शिकवत बसायला काय अर्थ नाहीये. नाही नाही हा, ते करण नाही, कसं तुम्ही येतं. तुमचा वेगळा कोर्स 2027 डिझाईन 28 करा. साठी चालू करताय का? हा मॅडम, मला विषय कळला ना तर नाही पर्टिक्युलर नाही, विषया 2027-28 साली नाही, चालू करताय का त्या तो तिकडे परीक्षेसाठी? नाही नाही तो नाही. आताच्या परीक्षा 27-28 ला काय अर्थ आहे? हा ना सर. सर तुम्ही तुमचा कोर्स डिझाईन करा शास्त्रीचा, आम्ही पुन्हा शास्त्री देतो तुमच्याकडे. नाही नाही, माझ्याकडे परीक्षा देऊ नका. बघा असं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला माझा विचार काय आहे तो तुम्हाला पहिला कळवतो की शास्त्रीय परीक्षेमध्ये आता जो काही विषय आला असेल त्याला हा अनुसरून त्या पत्रिका कशा सोडवायच्या. बस. हो सर. गणित हा जो कम्प्लिटली भाग आहे ना, तर बघा आता ज्या कुलकर्णी मॅडम आहेत त्यांच्या गुरु आहेत, त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याची प्रस्तावना कुलकर्णी मॅडमनी लिहिलेली आहे. तर ते कसलं कोण पुस्तक आहेत सर? मॅडम त्या कुठलं? गणिताचा? अच्छा, ते कुलकर्णी मॅडम बेन्नूर सांगते. मॅडम. बेन्नूर. नीलम बेन्नूर. मॅडम. हा बेन्नूर. त्यांचं पुस्तक घ्या आणि ती गणितं सोडवा. गण त्या पुस्तकातलीच गणितं घेतात सर. आज आहे क्लास, आता मी नाही अटेंड केला. ते इकडे पुस्तकच जॉईन मिळतं झालेली. ना.
कुलकर्णी मॅडमने हो, त्या त्याचा पुस्तकातलीच गणितं घेतात. मग आता मला सांगा मॅडम, की मी तुम्हाला सांगितलं टंझानियाचं आणि केनियाचं हे घ्या, ते घेतील सर, मी का? नाही अटेंडच घेणार. नाही ना केला सर क्लास. नाही, तरी सुद्धा मी त्यांना सांगा फोन करून, मी अटेंड बरं. करतोय, टंझानियाचं घेणार का? हो, चालेल, विचारते. हम्म. पुस्तका व्यतिरिक्त कुठलं घेताय का, हे अमुक अमुक घ्याल का म्हणून विचारते. हो. चालेल. सर ह्या वर्षी सुद्धा LIC एजंटच विषय दिलेला आहे निबंधासाठी. हरे कृष्णा. काय विषयच एकदम. LIC एजंट हा काय फॉर्म्युला त्यांच्यापैकी मला कोणीतरी आहे का सर LIC एजंट? म्हणून देतात का? नाही, विषय हा काही कुलकर्णी किंवा ते ठरवत नाही, हा महाराष्ट्र ज्योतिष परिषद ठरवत आहे. तर आमच्या वेळेस तर डॉक्टर तुम्ही जसं कपल आता होते सर. उच्च शिक्षणाच्या वाटा वगैरे असे जे हायली कॉलेज म्हणजे हे त्यांचे घेतले तसं काहीतरी विषय द्यायला पाहिजे ना, हो, मी की तर ज्या सांगितलं होतं, पत्रिकेमध्ये काहीतरी विशेष असेल असं काहीतरी द्यायला पाहिजे. हा, आमच्या वेळेस जज डॉक्टर कपल होतं. जज घ्या, हो ना. IAS घ्या, तेच ना. IPS घ्या. तर त्यांचा प्रश्न आहे कुंडल्या शोधणार कुठे. आता हे कोणतरी हा. LIC वाल्याकडे जाऊन बाहेर उभं राहतील आणि त्यांची तारीख मागतील. एका वेळेला 50 मिळतील. LICच्या बिल्डिंगच्या इथे उभं राहिलं तर एका वेळेला 50 मिळतील. सर, कसं आहे, विधिलिखित भाग 1 काय आहे? हा भाग 1 आमचा पहिला झालेला आहे. बर, मग आता आम्हाला कळेल का म्हणजे भाग 2 एकदम? हो हो हो, तुम्ही आपल्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे ना सर? अच्छा, मग ते बघून ठेवू का आधी? हो. मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे. येस सर, आय गॉट इट. तर मग भाग 1 चे YouTube वरती आहेत का? हो, आहेत. बरं बरं, ते वॉच म्हणजे करतो. मग बेंद्रे साहेब आपण बघू मग युट्यूबवर. हो हो हो. सर, किती आहेत ते साधारण? 10-12 लेक्चर्स आहेत. 10-12 आहेत. विधिलिखित हो नावानीच आहेत का? हो हो हो. बरं बरं, चालेल सर. ओके सर, थँक्यू. सर, कधीपासून चालू करताय विधिलिखित? आता वास्तू संपलं की विधी लिखित चालू करेल. अच्छा, वास्तूच्या अजून 2-4 आहेत. हो, 2-4 आहेत. बघतो आता काय, आता काल तर स्पेशल लेक्चर झालेलं आहे, काल परवा. हो ना सर, अतिशय सुंदर झालं तो. खूप मस्त. छान आम्हाला हो, सगळी माहिती खूपच छान मिळाली. झालं, खूपच छान. खूपच छान झालं. सर वास्तू लवकर नका संपवू. आता काय शिकवणार आणखी वास्तूमध्ये? सर असं वाटतं का जसं काय कमी अजून पाहिजे, अजून घेऊ असं वाटतं नाही, सर. असं नाही मॅडम, काय माहितीये का की एक लिमिट आहे ना. चला. आता एका माणसाने जाहिरात केली आहे 42,000 रुपये फी आणि वर्षभर क्लास चालवणार आणि महिन्याला 1 लेक्चर. काय कमाल आहे बाबा. बापरे. महिन्याला 1 लेक्चर, असे 12 म्हणजे लेक्चर, किती 42,000. वर्ष चालेल ते? ते नाही पण 1 वर्षाचा अभ्यासक्रम, पण महिन्याला 1 व्याख्यान. म्हणजे 12 ते मग लेक्चर्स सर होणार असं फक्त? आहे ते तुम्ही हो. 12 शिकवता लेक्चर्स. तसं एक आणि लेक्चर बी असं नाही तुम्ही शिकवता तसा 12 महिने काढले तरी. आता काय माहिती, 49,000 रुपये फी असे तसे काहीतरी सांगितलंय, 100 रुपये डिस्काउंट वगैरे वगैरे. काय ते जाहिराती बनवतात, काय विचारू नका. तुम्ही फेसबुकला पाहिजे. बरं ठीक आहे, आपल्याला चांगलं शिकायचं आहे. तुम्ही आता हा विषय जो होता तो तुम्हाला कळला, काही डिफिकल्टीज कळल्या, कुठल्या कुठल्या ग्रहाला, कुठल्या कुठल्या स्थानाला. आता चंद्र हा चतुर्थाचा अधिपती आहे, मंगळ लग्नाधिपती आहे, सूर्य पंचमाधिपती आहे. केंद्र आणि त्रिकोणाच्या याच्यामध्ये त्या जातकाच्या जीवनामध्ये जर समजा कदाचित काही प्रश्न उपस्थित होणार असतील तर त्याला जबाबदार कुठला ग्रह? शनी. हा, कारण मंदगतीचा हा ग्रह, शनीबद्दलची ओळख तुम्हाला, मला असं वाटतं, पूर्णपणे झालेली आहे. आणि इत्यादी ग्रह जे आहेत हे काही संकेत देतात आपल्याला. उदाहरणार्थ शुक्र आहे, हा त्या भानगडीत पडत नाही. बुध आहे, बुध हा ग्रह कदाचित व्यापारामध्ये काही वेळेला तिथे नुकसान होण्याची शक्यता दर्शवली जाते. अशा तऱ्हेचा भाग आहे. शुक्र जो आहे तो वैवाहिक जीवनामध्ये किंवा बहिणीच्या संदर्भात असा काही प्रश्न उपस्थित होऊ शकतो, करू शकतो. हा एक भाग आहे. गुरु हा मुळातच भाग्याचा कारक ग्रह आहे आणि तो एकटा आहे आणि तो 3, 7, 11 या राशींचा संबंध त्याच्याशी आलेला आहे.
तो जेव्हा जेव्हा जिथून जिथून जाईल त्यावेळेला त्या राशीला निश्चितच मागच्या राशीला स्वच्छ करून पुढच्या राशीला स्वच्छ करेल. जसं आता वृषभ राशी पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ होते, आता मिथुन राशीमध्ये 15 मेला प्रवेश केल्यानंतर जे काही उपद्व्याप असतील, मिथुन राशीला काही त्रास असेल तर ते गुरुच्या आधार मिथुन, तूळ आणि कुंभ या राशींना सपोर्टेड प्लॅनेट म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे. कळलं? तत्वानुसार. सर बोला. सर एक विचारू. आता आपण मगाशी म्हटलं की आता गुरु मिथुनेत येणार आहे, तेव्हा त्याची फळं नक्कीच चांगली काहीतरी मिळतील. पण याच्याच बरोबर म्हणजे गोचर मध्ये तर गोचरला कुंभेत राहू पण येणार आहे. मग आपण ह्या अगस्ती नाडीनुसार राहू त्या तत्वामध्ये आहे म्हणून त्याचं काय मिक्सिंग करण्याची गरज नाही. नाही, राहूचं तुम्ही जेव्हा एखादं विषय पद्धती शिकता ना त्यावेळेला आपण त्याच्यातून नाडीमधून राहूचा विचारच केलेला नाही, केतूचा विचार केलेला नाही आणि कुठल्याही ग्रंथामध्ये तसा विषय पण मांडलेला नाही. आता मुळात म्हणजे कसं माहितीये मॅडम की ह्या ऋषी नाडीची जी आहे अगस्तीची, त्याचं कुठलंही बुकलेट नाहीये, कुठेही नाहीये. म्हणजे तुम्ही अख्खं जग शोधलं तरी सुद्धा तुम्हाला साहित्य मिळणार नाही. इत्यादी नाडींचं आहे पण अगस्तीचं बिलकुल नाही. असं आहे. तिथे एका माणसाने जाहिरात टाकले, आपल्याकडे काही शिकून बघू, 1 दिवसामध्ये नाडी शिका, एक विद्यार्थी घेऊन या, 7,000 रुपये एका दिवसाची फी आहे. एका दिवसाची फी 7,000 रुपये आणि सोबत एक व्यक्ती आणणं आवश्यक. अशा अटी आहेत लोकांच्या. ते जाऊ दे, त्यांचं ते काम करतील. आपल्याला आपलं काम करायचं आहे. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्हाला 2-6-10 बद्दलचे प्रश्न असतील, 3-7-11चे आहेत, 1-4-7चे आहेत, 1-4-8चे आहेत, तर तुम्ही विचारा. आणि 1-5-9 म्हणजे तत्वानुसार तुम्हाला त्याची जी काही भ्रमंती आहे आणि ती तुम्ही जर तुमचं जीवन मागील गोष्टी जर तपासून पाहिल्या तर तुम्हाला त्याचं उत्तर 100% तुम्हालाच तुमचं उत्तर सापडेल आणि ते तुमच्याकडूनच तुम्हाला शोधायचंय. बऱ्याच वेळेला आपल्याला आपली स्वतःची कुंडली किंवा आपल्या घरच्यांची कुंडली पण आपल्याला वाचायला जमत नाही. त्याला कारण आपलं अभ्यास कोकडा होतो. राग मानू नये. बरोबर आहे सर, नाही जमत. हा बोला कुलकर्णी मॅडम, बोला. तर आता इथे पृथ्वी तत्वात एकही ग्रह नाही. जर मंगळ किंवा रवी सारखा एखादा ग्रह असता तर आता ह्यांना 94 साली म्हणजे जवळजवळ 28व्या वर्षी जो नोकरी मिळाली ती लवकर मिळू शकली असती का सर? हो, मिळू शकले असते. बरोबर आहे, मिळू शकले असते. बरं, आणखी दुसरा एक भाग मॅडम असा आहे की जर समजा 2-6-10 मध्ये गोचरीचा ग्रह जर आला तर तो मंदगतीचा आहे का, गुरु आणि शनी, तर त्या ठिकाणी जातकाच्या कार्यामध्ये निश्चितच बदल घडेल. अच्छा. म्हणजे मंदगतीचे ग्रह हे ताजिकमध्ये त्याचं इंट्रोडक्शन अशा तऱ्हेने दिलेलं आहे की जेव्हा हे ग्रह प्रवास करतात त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अकॉर्डिंग टू दिस 2 प्लॅनेट असं वर्णन आहे ताजिक इंग्लिश मध्ये सुद्धा. बर बर. म्हणजे ह्या कुंडलीचा विचार नाही करता, जनरल इतरही कोणाची कुंडलीचा जरी विचार करायला गेला जर पृथ्वी तत्वामध्ये हे मंदगतीचे ग्रह आले तर त्याच्या आयुष्यामध्ये परिणाम चांगलाच करतील नक्की, म्हणजे त्याच्या करिअरच्या दृष्टीने. येस. आणि ताजिकची निर्मिती ही 15व्या शतकामध्ये जेव्हा मुस्लिम धर्म नव्हता तेव्हा झालेली. अच्छा. म्हणजे सॉरी त्या BC मध्ये. म्हणजे ताजिकिस्तान नावाचं एक ठिकाण आहे रशियाच्या खालच्या बाजूला. अशा बरेचसे पुरावे आपल्या धर्माचे अनेक ठिकाणी, आपल्या म्हणजे सनातनी धर्म त्याचे बरेच ठिकाणी, इव्हन ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शिवपिंडी सापडली जाते, तिथे शिवपूजा करतानाच हे केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी. कवटेकर मॅडम जाणार होत्या तर मी त्यांना सांगणार होतो की तुम्ही जर युरोपला जात आहात तर तुम्ही इस्तंबुलला
तिथे हॉल्ट करा आणि मग तिथून बाय ट्रेन यू कॅन ट्रॅव्हल इस्तंबूल टू होल युरोप. हो का? माहिती नाही सर. आता मुलींनी सगळं केलंय बुकिंग वगैरे, मला काही माहिती नाहीये. विजा झाला का तुमचा? नाही ना अजून सर. मी परवा शुक्रवारी परत पेपर सबमिट केले, तर आता आज काही रिप्लाय आला नाही अजूनही. बघायला पाहिजे. नाही, तो रिप्लाय तुम्हाला पर्सनल गेलं पाहिजे. कुठल्या एम्बेसीला केलंय? हा, एम्बेसी कुठे? दिल्लीला आहे सर. म्हणजे पुण्यातून दिल्ली. आम्ही VFS ग्लोबल मधून तिथून डॉक्युमेंट फॉरवर्ड करतात ते. शुक्रवारी नेऊन सबमिट केलीत मी डॉक्युमेंट्स, पण माझा शनिवार रविवार सुट्टी गेली. आज तर काय मला त्यांचं माहिती पहिला नाही. सांगितलं असतं ना, तर मी तुम्हाला सांगितलं असतं मुंबईला येऊन थॉमस कुक कडे डायरेक्ट सबमिट करा. हो ना, तसं केलं असतं तर बरं झालं असतं. हे थॉमस पुण्याला. कुक लायसन्स होल्डर ऑल ओव्हर वर्ल्ड आहे. हो का? थॉमस कुक. जाऊ दे आता, काय मिळेल. आता आशा मिळेल ठेवायची मिळेल आणि काय. त्यांची मिळेल मिळेल. अरेंजमेंट चांगली आहे सर. हो हो, त्यांचा हो, स्वतःचा ट्रॅव्हलर चेक आहे, त्यांची स्वतःची करन्सी आहे. चांगलं आहे सगळं, हो. चांगलं. नाही थॉमस कुक चांगलंच आहे. त्यांचं नाव एकदम आहे, चांगलं आहे खरं म्हणजे. पण माझ्या माझ्या मुलींनी भाव सगळं केलं सर. आम्ही कुठल्या एजंट थ्रू वगैरे असं गेलो नाही. तिने सगळं फॉर्म वगैरे फिलअप केलं. कधी सगळं कधी तिनेच काही केलं. गोष्टी ज्या आहेत ना, त्या एजंटनी केल्यानंतर रेकमेंडेशन येतं. हो ना, मी इथे पुण्यामध्ये पण आहे एक एजंट. ते चांगले आहेत, पण त्यांनी पैसे खूप सांगितले. मग मुलगी म्हणाली की नको, मीच भरते. असं झालं ते. तर तुम्हाला काय सर पैशाची कमी आहे? हा, पैशाची काय कमी सर? सर काय 30-35 हजार रुपये पेन्शन मिळते फक्त, तेवढ्यावरती चाललंय आमचं सर. हा बोला. सर हा बोला. हा नमस्ते सरकारची सर. कृपा आहे. नमस्ते. सर आता कवठेकर मॅडमचा जो प्रश्न होता ना, तर त्या हा केसमध्ये जे काही त्यांचा इश्यू झाला तो बुधाच्या संदर्भातच झाला, डॉक्युमेंटेशन रिलेटेड. हो. आणि 7 तारखेपर्यंत म्हणजे 7ला बुध मार्गी झालाय. आणि हम्म. आज तर 8 तारीख आहे, सॉरी 7 तारीखच आहे. म्हणजे आता ह्याच्यानंतर त्यांनी ट्राय केलं तर होईल त्यांचं ना? हम्म. मी हा. शुक्रवारी दिलंय. शुक्रवारी किती तारीख होती? 5 तारीख होती. हो, पण त्यांच्याकडे पेपर कधी उघडला जाईल तो मग त्या म्हणतात ना पोद्दार मॅडम. अच्छा, म्हणजे आता उद्या मिळालं तर चांगलं आहे ना. म्हणजे मग माझं 7 तारीख आज आहे. म्हणजे मग उद्या जर पण तिकडे तुम्ही दिल्लीला विजाला डॉक्युमेंट. घाबरू नका, विजा मिळणार. नाही नाही, घाबरत नाहीये, पण बुधानी प्रॉब्लेम आणला ना सर. त्या दिवशी अहो तुम्ही म्हणालात आणि तसंच झालं सर. हो पण ऐका. आता बुध मार्गी झालाय मॅडम. म्हणजे 7 हो तारखेला ना, आज म्हणजे झालाय बरं. मार्गी. धन्यवाद मॅडम, मला थोडस दिलासा दिलात तुम्ही. हा. आणि मॅडम थँक्यू. थोडस एक होतं की छोटासा जर सपोज नक्षत्र गोचरचा वापर केला ना, की तुम्हाला जे नक्षत्र चालतंय तर त्या दिवशी पण तुम्ही ट्राय करा. 9 पैकी तर आपल्याला बरेचसे चालतातच. तर म्हणजे हो बघा हो तुम्ही हो. उद्यापासून, तेव्हाही बरं तुम्हाला बरं. बेनिफिट होऊ शकतो. ठीक आहे ठीक आहे. थँक्यू. सर, वेलकम. चला. हे हा. क्लीन करतो म्हणजे काय? तुम्ही म्हणलं आता गुरु वृषभ याला क्लीन करेल आणि मग मिथुनेत जाईल, हा, ते मग कळलं नाही. काय माहितीये का, की आम्हाला आमच्या गुरुने जेव्हा शिकवलं ना, हा. तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की जेव्हा एखाद्या राशीमध्ये गुरुचा प्रवास होतो, हम्म. तर त्यावेळेला ती राशी शुद्ध करूनच गुरु बाहेर निघतो. म्हणजे ओके. जेव्हा आपल्याकडे गुरुजी येतात, तर हम्म. त्यावेळेला शुद्धीकरणासाठी त्यांनाच एक हे दिलेलं असतं अधिकार. बरोबर आहे. उदक शांती म्हणा, पूजा म्हणा, तर ते घर शुद्धी, यज्ञ म्हणा, हवन म्हणा. तर हम्म. त्या ठिकाणी गुरुचा नियम असा आहे की ज्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे तिथे त्या राशीचं अशुद्धीकरण जे झालं असेल तर त्याला शुद्धीकरण करून ते बाहेर निघणार, असा त्यांच्याकडे नैसर्गिक आणि वैदिक हे सोपवलेलं आहे, जबाबदारी, अधिकार आहे त्याचा. अधिकार आहे, तर त्यांच्याकडेच आहेत ते. म्हणजे आता वृषभ राशी काय जे आता मिथुन राशीत गेला की वृषभ राशी क्लीन होईल असं. क्लीन होतच आलेली आहे हो जवळपास हो, आता समजायचं. पुढच्या महिन्यात जाणार ना 15 मेला. येस, ओके जवळपास सर. होत आलेली आहे. येस, ओके सर, थँक्यू. थँक्यू. बरं, म्हणजे आता बराच म्हणजे सर बोला. कुटुंबाच्या दृष्टीने किंवा हो आर्थिक हो दृष्टीने काही ना काहीतरी बदल चांगला होऊन करून गुरु पुढे जातील. हो, आता बघा की ह्या ह्याच्यामध्ये दशम स्थानात माझी वृषभ रास आहे, तर ह्या गेल्या वर्षामध्ये भरपूर काही लोकांना साफ करून टाकलंय, कळलं का? हो. आलं लक्षात? या संदर्भात सुद्धा विचारायचं होतं. परवा तुम्ही असं बोलता बोलता म्हणालात की आता काय मीन राशीमध्ये शनी येतोय तेव्हा षष्ठ स्थानाच्या दृष्टीने काहीतरी कार्यपद्धतीत बदल करायचा हो किंवा होणारे. पण आता ही आपण पत्रिका बघितली सर,
तर व्ययस्थानात शनी महाराज आहेत आणि षष्ठ स्थानात ज्येष्ठ पुत्राच्या बाबतीत किंवा कार्यपद्धतीच्या बाबतीत या व्यक्तीला काय अनुभव येऊ शकतात किंवा काय मी त्यांना सांगितलं की घरामध्ये एखादं शुभ कार्य होण्याची शक्यता आहे आणि आपण गेल्याला पण चर्चा केलेली आहे. ज्यांचे विवाह झालेले आहेत तर कधी कधी 2 नियम लागू पडतात की शनी आणि गुरु ज्या वेळेला योग करतात एखाद्या स्थानावरती किंवा एखाद्या राशीवरती त्या दरम्यान जातकाच्या विवाहाच्या संदर्भात त्याला चांगलं यश मिळतं. ऍव्हरेज ते वय विवाहाचं हवं. शिक्षणासाठी तर शिक्षणासाठी, परदेशासाठी परदेशासाठी. कळलं का? असं आहे. मला वाटतं आता कवटेकर मॅडम म्हणतायत तर 15 मे नंतरच त्यांनी प्रवास करावा कारण 12व्या स्थानात तेव्हा गुरु असेल. सर माझं 4 जूनचं तिकीट आहे सर. म्हणजे 12व्या स्थानात प्रवास होईल. होईल ना? 4 जूनचं आहे. अवश्य बघून या. हो दे सर, तुमच्या सगळ्यांचे हे आहेत. हो ना. बाय ट्रेनच जा, मजा येईल. बर बर सर, येताना मला असं वाटतं माझं तिकीट इस्तंबूल वरनं आहे. अरे वा, व्हेरी गुड. हो, इस्तंबूलला हॉल्ट आहे कितीतरी तासाचा. मग तो शेवटचा हॉल्ट आहे कारण का की युरो रेल तिथे समाप्त होते. अच्छा अच्छा, असेल. लेकीनी केलेलं आहे सगळं, बघायला पाहिजे मला. इस्तंबूल वन ऑफ द बेस्ट सिटी, एकदम बेस्ट. छान. येताना आहे सर आमचं, मला वाटतं. पाहून या, फार सुंदर आहे. काही आणू नका पण बघा. म्हणजे नाही, 4000 वर्षापूर्वी जग कसं होतं हे इस्तंबूलमध्ये पाहायला मिळेल. अच्छा, हो नक्की बघू सर. 700 वर्ष राज्य केलं वर्षापूर्वी बघून आलायत सर. मी तर भरपूर वर्ष. ऑटोमनचं राज्य 700 वर्ष होतं अख्ख्या युरोपवरती. हो, अरे बाप. आणि इस्तंबूल पासून सुरू झालं होतं. 700 वर्ष राज्य करणं ब्रिटिशांना पण जमलं नाही. हो ना, तेच काय का मग काय तर. अगदी मोराको पर्यंत. एनिवे, हॅपी जर्नी आतापासूनच सांगतोय. हो, थँक्यू सर, थँक्यू. चव्हाण मॅडम, युअर ओपिनियन. हो सर, नेहमीप्रमाणे छान झाला क्लास. आणि त्याच्यात हा रवी मंगळ पण नृपांशात आहे. रवी मंगळ चंद्र हे अग्नितत्वाचे मित्र आहेत आणि बुध शनी शुक्र हे पृथ्वी तत्वाचे एकत्र मित्र आहेत. आणि एकाच तत्वामध्ये ग्रह जातात त्यावेळेला गोचर लागतं, त्यावेळेला घटना घडतात. जसं अग्नितत्वाला विरोधी ग्रह शनी अडचणीत आणणार आणि जेव्हा रवी कुंभेत आणि तुळेत येईल, गुरुच्या योगात येईल वायू तत्वात, तो महिना फेब्रुवारी आणि ऑक्टोबर. फेब्रुवारी महिना कुंभेत आणि ऑक्टोबर महिना असं इथे जॉब लागणं किंवा चांगल्या घटना घडणं हे घडू शकतं. तर हे तुम्ही आता शिकवलंय ते अतिशय सुंदर आहे. एकाच तत्वानुसार कसं गोचर लावायचं आणि कसं बघायचं, आणि फक्त गोचर कसं जातं ते माहिती हवं आपल्याला. कुठल्या तत्वातनं ग्रह जातो त्याप्रमाणे घटना घडतील. तर अतिशय सर तुम्ही छान शिकवलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. बरं, आणखी काही कोणाला बोलायचं आहे का? कुबल मॅडम, तुम्ही समारोप करताय? करते. आता हदणकर मॅडम बोलायचे का? नाही मॅडम, कारण आता गीता मॅडमनी जेवढा परामर्श घेतला तेवढाच म्हणजे तो चांगला झालाय. त्यामुळे आणखी वेगळे मुद्दे सांगायचे झाले तर फक्त शनीची दृष्टी जेव्हा षष्ठ स्थानावर असते, कर्मस्थानावर असते, तेव्हा सरांनी हे नेहमी सांगत आले की गव्हर्नमेंटचा जॉब मिळू शकतो आणि व्यक्ती किती चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकते याचं उत्तम हे दाखवणारी अशी ही कुंडली होती. त्यानंतर शनी हा रेट्रोगेट जेव्हा होतो तेव्हा रेट्रोगेट झाल्यानंतर तो कोणता ना कोणता तरी फलादेश भक्कम देणार किंवा काही ना काहीतरी शिकवून जाणार याविषयी जातकांनी तयारीतच असलं पाहिजे. ही एक माहिती चांगली म्हणजे नेहमी दिलेलीच होती पण ही लक्षात ठेवण्यासारखी आहे. तसंच मंदगतीचे ग्रह गुरु आणि शनी हे जेव्हा पृथ्वी तत्वामध्ये येतात तेव्हा ते सुद्धा म्हणजे जर मुळात कोणताही ग्रह पृथ्वी तत्वात नसेल
तर असं समजायचं कारण नाही की त्याची प्रगती होणार नाही. जेव्हा मंदगतीचे ग्रह पृथ्वी तत्वात येतात तेव्हा ते काही ना काहीतरी चांगला फलादेश त्या व्यक्तीला देऊन जातील. तर या असं गोचर प्रमाणे आपण ठरवू शकतो. तेव्हा गोचर लावल्यानंतर अगस्ती नागडीप्रमाणे काय काय बदल होऊ शकतात आणि काय काय आपल्याला फलित चांगलं मिळू शकतं हे झटकन मिळण्यासारखी अशी ही फलज्योतिषाची पद्धती आहे. ती नक्कीच चांगली आहे सर. तेव्हा आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. नमस्ते. कुबल मॅडम. हो, करते करते. असं सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आता आपला तर क्लास उत्तरोत्तर भरपूर उच्च लेवलला चाललाय आणि जे प्रश्न पण विचारतायत आपले सगळे म्हणजे काय म्हणायचं विद्यार्थी विद्यार्थिनी ते पण खूप चांगल्या प्रकारचे येत आहे. सगळ्यांना चांगलं शिकता येतं. तर आजची ही मुळात मेष लग्नाचीच पत्रिका आहे त्यामुळे आपल्याला वेगळ्या अगस्ती नाडीची पत्रिका म्हणजे करण्याची आज काही गरजच नव्हती. आणि मग तुम्ही सांगितलं म्हणजे हे म्हणजे बऱ्याच वेळा सांगता अग्नितत्वात ग्रह असल्यावर म्हणजे ते थोडं काय म्हणायचं कष्ट असतात त्या लोकांना पण त्यांना हवं ते मात्र ते मिळवताच. इथे तर अग्नितत्वातले म्हणजे मंगळ सूर्य हे मेन ग्रहच त्या तत्वात बसले. चंद्र जरी अग्नितत्वाचा नाही पण तिथे हे सगळे मित्र आहेत ना मंगळ सूर्य आणि चंद्र पण. आणि इथे शनी बुध आणि शुक्र हे पण जलतत्वात आहे आणि ते पण मित्रच आहे. आणि त्यातल्या त्यात हा बुध शुक्राचा विपरीत राजयोग पण झालाय. आणि त्यामुळं आपल्याला म्हणजे हे जे आहेत जातक ते इलेक्ट्रिकल इंजिनियर शिवाय PWD मध्ये तुम्ही म्हणाला जॉईंट डायरेक्टरच्या एवढ्या उच्च लेवलच्या म्हणजे पोझिशनवर पण आहेत. तर ते का तर समजा मंगळ सूर्याची युती तर आहेच आहे शिवाय शनी पण आणि त्या शनी बरोबर हा षष्टेश बुध पण आहे तिथे. तर म्हणजे एकंदरीत ही पत्रिका चांगल्या म्हणजे उच्चच लेवलची आपल्याला दिसते आहे. आणि त्यांच्या जीवनात म्हणजे त्यांचा भाग्योदय लग्नानंतर झाला म्हणजे ते पण आपण बघू शकतो ना कारण सप्तमेश शुक्र इथे बुधाबरोबर विपरीत राजयोगात आहे असं म्हटलं तरी चालेल ना. आणि शिवाय गुरुच्या राशीत आहे शनी पण त्याचा मित्र आहे. मग आपण ते गोचर लावून तर तुम्ही छानच सांगितलं म्हणजे 1994 ला ज्यावेळेस गुरु म्हणजे सप्तमात आला म्हणजे साधारण तेव्हापासून आधी ते थोडे काय ज्युनियर इंजिनियर असतील नंतर सिनियर झाले आणि मग असं करत करत आणि पण त्यांना त्रास पण झाला असणार ज्यावेळेस मेषेश शनी म्हणजे गेला असेल तेव्हा कारण त्या अग्नितत्वात त्या शनीचं आणि अग्नितत्वाचं काय कधी जुळलं नाही जुळत पण नाही म्हणजे त्यामुळं त्यांना त्रास पण झाला असेल. तर तुम्ही एकदा सांगितलं पण ना त्यांची बदली चिपळूणला म्हणजे त्या काय कोयना धरणावर झाली म्हणजे तिथे त्यावेळेस त्यांना झालाच असेल त्रास. बाकी तुम्ही मध्ये मध्ये भरपूर अशा टिपा पण दिल्यात म्हणजे शनी जेव्हा 1-5-9 मधून जातो त्यावेळेस जातकाला त्रास होतो. मंदगतीचे ग्रह 2-6-10 मधून जाताना नोकरीमध्ये पण बदल घडवतात किंवा गुरु ज्या राशीत असतो त्या राशी म्हणजे त्या आता आत्ता कसं समजा ह्याच्यात आहे वृषभेत तर त्या राशीला तो स्वच्छ करून मग पुढच्या राशीत प्रवेश करतो. म्हणजे असे भरपूर भरपूर आम्हाला छान छान माहिती दिली. आणि हे जातक परदेशात तर आता त्यावेळेस परदेशात म्हणजे शिकायला नाही तुम्ही काय ते ABB म्हणालात काय एशिया काय एशिया ब्राऊन ब्रॉडेज हा म्हणजे तिथे त्यांनी हे घेतलं ना म्हणालात काय तुम्ही अप्रेंटिसशिप. हा अप्रेंटिसशिप आणि मग त्याचाही त्यांना म्हणजे वर वर जायला असं वरच्या पोझिशन मिळवायला फायदा झालाच असेल. तर सर अतिशय अतिशय उत्तम क्लास झालेला आहे. त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स अप टू यू अँड युअर डिव्हाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड ह्यूज धन्यवाद धन्यवाद. थँक्यू उद्या सर. चव्हाण मॅडमचा क्लास आहे. थँक्यू ऑल. नमस्कार सर. नमस्ते थँक्यू सर. सर. नमस्ते. धन्यवाद All the best. सर. थँक्यू